मंचावर यायचं आहे. सन्मान्य अक्षय आणि हे दीप प्रज्वलित करून आपल्याला ज्या कार्याला आपण प्रेरित आहोत ते आपण या ठिकाणी ते कार्य सिद्धीस नेण्यासाठी कटिबद्ध व्हायचं आहे. दीप प्रज्वलित केलं जात आहे. सन्मान्य विजयराव देसाई यांच्या शुभ हस्ते, सन्मान्य बारकेश्वर पणे, सन्मान्य महेशजी चव्हाण आपण देखील दीप प्रज्वलित करायचं आहे. आमच्या चिपळूणचे ज्येष्ठ मार्गदर्शक आदरणीय सतीश अप्पा खेडेकर, श्रीभाऊ काटकर या सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी दीपप्रज्वलन केलं जात आहे. आणि तदनंतर आपण महामाता आणि महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करणार आहोत. आजचा दिवस हा खरं तर एक ऐतिहासिक दिवस आहे. याचं कारण असं आहे की एका नव्या पर्वाला, एका नव्या संघटनेच्या पायाभरणीला आपण सुरुवात करणार आहोत आणि त्याच्याच औचित्याने आपण या ठिकाणी सर्व प्रबळ मार्गदर्शक, प्रवक्ते, सर्व शिलेदार यांना या ठिकाणी निमंत्रित केलेलं आहे आणि एक प्रकारची ऊर्जा प्रदान करण्याचं कार्य आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने केलं जाणार आहे. श्रीभाऊ काटकर यांच्या शुभ हस्ते दीपप्रज्वलन झालेलं आहे. आदरणीय ज्येष्ठ असे नगरसेवक राहिलेले अत्यंत अभ्यासू असे व्यक्तिमत्व आळूभाऊ केळसकर यांच्या शुभ हस्ते देखील दीपप्रज्वलन होत आहे. आज नव्यानं काही पदक या ठिकाणी प्रदान केले जाणार आहेत, नियुक्त केले जाणार आहेत. तेव्हा आपल्याला काही गोष्टी स्पष्ट होतील. महापुरुषांच्या महामातांच्या प्रतिमेला पुष्पार्पण झाले. छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता जिजाऊ आणि माता सावित्रीबाई फुले. या ठिकाणी संघर्षाचे तालुकाध्यक्ष बाबा साळवी आणि दापोलीचे सन्मानित तोडणकर यांना विनंती की आपण सुद्धा मंचावर यायचं आहे. दापोलीचे तालुकाध्यक्ष सन्मान्य तोडणकर सर. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पार्पण झाले. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. हर हर. परमपूज्य बोधिसत्व महामानव राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला देखील या ठिकाणी पुष्पहार. ज्या महापुरुषांच्या विचारधारेवर असे महापुरुष घडवले, माता जिजाऊ ज्यांच्या कर्तव्यातून, ज्यांच्या ध्येयातून छत्रपती शिवाजी महाराजांसारखे कर्तृत्व असं त्यांच्या देखील प्रतिमेला अभिवादन केलं जात आहे. शिक्षणाची द्वार खुली करणाऱ्या सावित्रीबाई फुले ज्यांनी स्त्री शक्तीचा समाजाचा उद्धार केला, त्यांचा देखील या ठिकाणी पुष्पार्पण करून अभिवादन करण्यात आलेलं आहे. अशा पद्धतीने दीपप्रज्वलन झालेलं आहे. दीपप्रज्वलन झालेलं आहे. महापुरुषांच्या महामातांच्या प्रतिमेला पुष्पार्पण केले त्यांना. कारण संघटन शक्ती काय असते, संघटनेच्या कोणत्या गोष्टी आवश्यक असतात, त्या संघटनेसाठी पाया कुठला असतो तर तो असतो आपल्या कर्तृत्वाचा आणि निष्ठेचा पाया. तर ती निष्ठा कशी जपायची, संघटना कशी वाढवायची आणि भविष्यात ज्या ध्येयाने ज्या विचारांना आपण पाचारलेला आहोत तो विचारधारा अधिक प्रगल्भ करण्यासाठी, अधिक ताकदीने प्रभावित करण्यासाठी आपली नेमकी भूमिका कशी असायला हवी या औचित्याने आता हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे. आणि आपण आजचे जे मान्यवर आहेत त्यांचा सन्मान सोहळा देखील या ठिकाणी लगेच करणार आहोत. आणि यानंतर आपण सन्मान्य महेशजी चव्हाण असतील, वैष्णवी शिंदे या देखील उपस्थित आपलं देखील शब्दस्तुमाने स्वागत केलं जात आहे. मी लगेचच आपल्या मान्यवरांचा सन्मान सोहळ्याकडे वळत आहे. या ठिकाणी उपस्थित असणारे सन्मान्य विजयराव देसाई जे महाराष्ट्र राज्याचे निरीक्षक म्हणून आहेत तर त्यांचा सन्मान करण्याची विनंती करतो. या ठिकाणी आपल्या आदरणीय प्रकाश, आदरणीय विजयराव देसाई यांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे. मी सन्मान्य महेश चव्हाण आणि वैष्णवी शिंदे यांना विनंती करतो की आपण मंचावर यायचं आहे. वैष्णवीताई शिंदे आणि महेश चव्हाण आपण मंचावर. आदरणीय विजय देसाई साहेब यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे. आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये निरीक्षक खूप महत्वाची अशी भूमिका प्रभावीपणे पार पाडताना आपल्याला पाहायला मिळतात. एक राजकीय सामाजिक क्षेत्राचा फार मोठा अनुभव
त्यामुळे त्यांचं योगदान हे अत्यंत महत्त्वाचं आहे आणि आजच्या या प्रमुख कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्याला मार्गदर्शन देखील त्यांचं लाभणार आहे. पटलावरती असेल ही मांडत असतात ते माहिती चव्हाण यांच्याकडे सन्मान होत आहे. जरा टाळ्या वाजत राहूया. चिपळूणकरांच्या टाळ्या आपल्या सगळ्या लोकांना दिसत आहेत. आदरणीय माहिती चव्हाण साहेब आपल्या विचारावरती ठाम राहणारे मार्गदर्शक बने ज्यांनी जिल्हाध्यक्ष ही भूमिका अत्यंत ठामपणे आणि अत्यंत प्रभावीपणे पार पाडलेली आहे ते मार्गदर्शक बने यांचा देखील या ठिकाणी सन्मान केला जात आहे. मी रईस भाई यांना विनंती करतो की आपल्या शुभास्ते आपल्या नेतृत्वाचा आपण सन्मान करायचा आहे. मार्गदर्शक बने त्यानंतर नारी शक्तीचं प्रतीक म्हणून जे अत्यंत प्रभावीपणे काम करतात ते त्या विचारांची त्यांच्याकडे वारसा आहे. त्यानंतर ते सुजाताताई तांबे यांचा देखील या ठिकाणी सन्मान केला जात आहे. करायचा आहे. शिवशाहू फुले आंबेडकर ही विचारधारा आहे. ही विचारधारा समजून घेणं आणि ती लोकांपर्यंत प्रवाहित करणं ही फार काळाची गरज आहे आणि यासाठी अशी जी नेतृत्व आहे ते महत्वपूर्ण कार्य करताना आपल्याला पाहता येतात. सुजाताताई तांबे यानंतर जवळ असतात त्यामध्ये आदरणीय दीपकताई कोथळकर यांचा देखील या ठिकाणी सन्मान केला जात आहे. यानंतर ज्येष्ठ मार्गदर्शक आणि एक अभ्यास व्यक्तिमत्व ज्यांचं वक्तृत्व त्यांचा सन्मान अक्षय केदारी करतील श्री भाऊ नाटकर यांचा देखील या ठिकाणी सन्मान केला जात आहे. यांचा देखील या ठिकाणी सन्मान होत आहे. विनंती करेन की आपण आदरणीय सतीश अप्पा खेडेकर आपले ज्येष्ठ मार्गदर्शक ज्यांचं सामाजिक सांस्कृतिक कला क्रीडा साहित्य आणि अर्थ विभागात देखील फार महत्त्वाचा असं त्यांचा अभ्यास आणि योगदान आहे. ते सन्माननीय सतीश अप्पा खेडेकर यांचा देखील सन्मान होत आहे. सतीश अप्पा खेडेकर यांचा सन्मान झालेला आहे. त्याचबरोबर या ठिकाणी सामाजिक न्याय विभागाचे सन्माननीय जिल्हाध्यक्ष महेंद्रजी कदम यांचा देखील सन्मान होत आहे. महेंद्रजी कदम जे सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष आहेत. अक्षय देसाई साहेब आहेत यांचा देखील सन्मान केला जात आहे. सन्मान्य संगमेश्वर तालुक्याचे तालुकाध्यक्ष बाबा सावी दापोली तालुक्याचे सन्मान्य तोडकर साहेब तालुकाध्यक्ष यांचा देखील या ठिकाणी सन्मान केला जात आहे. यांचे देखील या ठिकाणी उपस्थित आहे. आपला देखील सन्मान केला जात आहे. संगमेश्वर तालुकाध्यक्ष दीपिका किरवे मॅडम दीपिकाताई किरवे यांचा सन्मान करायचा आहे. नशिबाताई सगळे आपल्या शुभास्ते संगमेश्वर तालुक्याच्या सन्मान्य अध्यक्ष किरवे मॅडम यांचा सन्मान होत आहे. त्याची भूमिका बजावणारे सन्माननीय राजेंद्रजी जाधव यांना देखील विनंती की आपण देखील आपला सन्मान करायचा आहे. त्याचबरोबर राष्ट्रसेवा दलाचे सन्मान्य जिल्हाध्यक्ष याकूब खान साहेब यांची या ठिकाणी उपस्थिती आहे. त्यांचा देखील सन्मान या ठिकाणी केला जात आहे. रईस भाई याकूब खान सन्मान आहे. त्याबरोबर तरुण उद्योजक या ठिकाणी उपस्थित आहेत ते म्हणजे अक्षयजी देसाई यांचा देखील सन्मान केला जातो आहे. अक्षय केदारी यांना विनंती करतो की अक्षय अक्षय असा हा सन्मान होतो. अल्पसंख्याक सेलचे जिल्हाध्यक्ष म्हणून गेले अनेक वर्ष खूप चांगलं काम करत आहे आणि नेहमी पडद्याच्या मागे राहून कार्य करत असते की आमचे सन्माननीय रईसभाई आली यांचा देखील सन्मान केला जात आहे. रईसभाई आली यांचा सन्मान करून घ्यायचा आहे. दत्ताशेठ पवार आपण देखील मंचावर द्यायचा आहे. आपला देखील सन्मान केला जात आहे. दत्ता पवार त्यामुळे याकडे उपस्थित असताना वैष्णवीताई शिंदे छायाताई माने आपण देखील आपला सन्मान करायचा आहे. वैष्णवीताई शिंदे आणि दत्ता पवार हे सन्मान झालेला आहे. रईसभाई आलमे यांचा सन्मान त्यावर अक्षय केला. आपले दोन खंदे असे शिलेदार जे आहेत त्याची भूमिका बजावली आहे ते रईसभाई आलमे यांचा सन्मान होत आहे. त्याबरोबर सन्माननीय अक्षय केदारी युवकचे जिल्हा कार्याध्यक्ष अक्षय केदारी यांचा देखील सन्मान सोहळा आहे.
या ठिकाणी पार पडलेला आहे. या सन्मान सोहळ्यानंतर आपण सर्वचे सर्व आपले प्रमुख कार्यकर्ते चर्चा करायचा आहे. मोशी बोलणार मी मुन्ना जशनाकर विनंती करतो की आपल्या शुभस्थिती मोशीना मुन्ना त्यांचा सन्मान करायचा आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आमचे पत्रकार बांधव देखील उपस्थित आहेत. त्या सर्व पत्रकार बांधवांचा देखील राष्ट्रवादी काँग्रेस मार्गदर्शिका सीमाताई चाळके यांचा देखील समावेश आहे. याचे सन्मान करायचा आहे. सीमाताई चाळके यांचा सन्मान सीमाताई कोटवडकर यांच्या शुभस्ते होत आहे. तर त्यांचा देखील सन्मान बारकाशेर बने यांच्या शुभस्ते केला जात आहे. सन्मान्य व्यासपीठ उपस्थित बंधू भगिनी, वेळ फार कमी आहे, क्षमा असावी, घेत नाही आहे. त्या बैठकीचं निमित्त म्हणजे साधारणतः आता जी चाललेली परिस्थिती आहे आणि ह्या सरकारचं जे हुकुमशाहीचं धोरण आहे त्या संदर्भात मला फोनवर विचार करून गेला आणि मग सुप्रियाताई सुळे आणि रोहितदादा यांनी मग प्रत्येक जिल्हाध्यक्ष, प्रत्येक सगळे जिल्हाध्यक्ष यांची तातडीची बैठक लावून घेतली. दादा अल्पसंख्याक हे दादा 6 एप्रिलला आमची बैठक झाली. या बैठकीमध्ये सुप्रियाताईंनी आम्हाला असे आदेश दिले, रोहितदादांना आणि आमचे शिंदे साहेब, आज जेवढे काही कार्यकर्ते, जेवढी काही आपली लोक आहेत, जे प्रामाणिक पवार साहेबांबरोबर आधी आहे, पुरोगामी विचाराचे जे लोक आहेत त्यांना घ्या आणि पुढची वाटचाल करा. साहेबांचे जे विचार आहेत ते घराघरात असे तो पोहोचलेले आहेत, पण पुन्हा एकदा प्रत्येक तळागाळात तुम्ही जा, प्रत्येक घराघरात तुम्ही जा. या निमित्ताने त्याने हे मध्ये थोडेसे मीडिया व्यूज होते की काहीतरी म्हणजे दोन्ही राष्ट्रवादीचं विलीकरण होणार आहे, तर ते त्यांनी त्या गोष्टीला तिथं पूर्णविराम दिला. ताईने आम्हाला सांगितलं की त्या गोष्टीकडे तुम्ही लक्ष देऊ नका, विलीकरण होणं न होणं तो विषय सगळा सोडून द्या. आज साहेबांबरोबर जी लोक आहेत त्यांना घेऊन पुढे जायचं आपल्याला. आज सत्ता आपल्याकडे नाही आहे, सत्ता नाही आहे म्हणून घरात बसून उपयोग नाही किंवा सत्ता येण्याची वाट बघण्यात अर्थ नाही. कारण आज जनताची त्रस्त आहे, जी परिस्थिती आज जनतेची आहे. सिलेंडर तुम्ही बघतायत काय परिस्थिती आहे, सांगायची काही गरज नाही. माझ्यापेक्षा मीडिया तुम्हाला जवळच आहे, प्रत्येक मोबाईलवर आपण ह्या सगळ्या गोष्टी बघत आलोय. पेट्रोलचं तर आता मला असं वाटतं पेट्रोल कायमच होतो म्हणजे तो इतिहास होणार आहे की काही पेट्रोल पण हा प्रकार एक होता म्हणून. त्या सगळ्या गोष्टी अशा बऱ्याचशा अनेक अशी गोष्टी आहेत. महिलांचं किती महिला सुरक्षित आहेत वगैरे ह्यावर वरिष्ठ बोलतीलच. एवढं त्या लेवलला मला बोलायची काही गरज नाही, पण बॉटम लाईन अशी आहे की बैठक येत असताना ताईंचे आदेश, सुप्रियाताईंचे आदेश, रोहितदादांचे आदेश, प्रदेशाध्यक्ष शिंदे साहेबांचे आदेश आणि यांच्या आदेशाने आमचे अल्पसंख्याक फारुकी साहेब, अल्पसंख्याक महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्ष, ह्या सगळ्यांच्या आदेशाने जिल्हाध्यक्ष मार्गरेट बने यांच्या अध्यक्षतेखाली आणि महिला जिल्हाध्यक्षा दीपिकाताई यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक लावली असे आम्हाला आदेश होते. तसे आदेश आम्हाला बने साहेबांकडून आले आणि आम्ही तयारी केली. खूप वेळ फार कमी होता, म्हणजे एक 2 दिवसाच्या काळामध्ये आम्ही तयारी केली. कारण थांबून चालणार नाही आहे. प्रेसमध्ये, पत्रकारांमध्ये जे विलीकरण सामान्य जो कार्यकर्ता होता तो संभ्रमामध्ये होता, तर ते सगळं बाजूला ठेवून जे आपल्या सोबत आहे त्या सगळ्यांना घेऊन आपण पुरोगामी विचाराचे जे लोक आहेत त्यांना घेऊन आपल्याला पुढे जायला पाहिजे. हे असे आम्हाला आदेश आलेले आहेत. सत्ता नाही आहे, पण काहींचे असे आदेश आहेत की तुम्ही जनतेत जा, जनतेचे प्रश्न जे आहेत गॅसचे असतील, पेट्रोलचे असतील, ते सगळे उचलून धरा, तुम्ही आंदोलन करा. कारण
जे चाललंय जी परिस्थिती आहे ती फार गंभीर आहे. गंभीर आहे म्हणजे कसं, आज जर माझ्यापेक्षा तुम्हाला आणि बैठक बोलवत असताना आम्ही प्रत्येक आमच्या कार्यकर्त्यांपर्यंत आम्ही गेलो. आम्ही सगळ्यांना त्यांना समजावून सांगितलं की आता बाकी सगळं हेवे दावे जे पण काय असतील ते बाजूला सोडूया. पवार साहेबांना जर मानणारे आपण सगळे आहोत तर त्यांचे पुरोगामी विचार घेऊन आपण पुढे जावे. जे आपल्या बरोबर आहे त्या सगळ्यांना घेऊन आपण पुढे जायचंय. पक्ष कसा वाढेल, संघटना कशी वाढेल, ह्या गोष्टीवरच फक्त आता चर्चा करा आणि पुढचं पाऊल उचलत जा. पवार साहेबांना मानणारा जो वर्ग आहे हा प्रचंड मोठा आहे, म्हणजे खूप मोठा वर्ग आज पवार साहेबांना मानणारा आहे. त्यामुळे हे बाकीच्या छोट्या मोठ्या गोष्टींना तिथे मध्ये काय घेण्यात काय अर्थ नाही आहे. ते सगळे बाजूला सरून एकत्रितपणे पक्षाची ताकद कशी वाढेल, नवीन कार्यकर्त्यांना संधी द्या, नवीन लोकांना जोडा, जे नाराज असतील त्यांना बरोबर घ्या आणि पुढे चला. आज बाकी मान्यवर आहे ते सगळे आपल्याला मार्गदर्शन करतीलच. एवढं बोलून मी माझं भाषण संपवतो. धन्यवाद. या ठिकाणी आदरणीय हरेशभाई आलवी यांनी आपल्या प्रास्ताविकेतून नेमका कार्यक्रमाचं औचित्य काय आहे आणि पुढचं आपलं मार्गक्रमण कसं असेल या संदर्भात त्यांनी आपल्याला माहिती दिलेली आहे. आणि संघटन शक्ती वाढवण्यासाठी आपल्याला कशा पद्धतीने योगदान द्यायचं आहे. कारण संघटन आपल्याला असेल तर आपण एखादा पर्वत देखील हलवू शकतो, मात्र त्यासाठी आपल्याला निष्ठेचे आणि कार्याचा दीप हा नेहमीच तेवत ठेवावा लागतो. संघटनेची गर्दी नाही तर एकमेकाच्या संकट काळामध्ये उभं राहणं ही खऱ्या अर्थानं संघटनेची अधिक महत्वाची कामगिरी असते. आणि म्हणून आजच्या दिवशी आपल्याला या सगळ्या गोष्टींची माहिती, मार्गदर्शन प्राप्त होणार आहे. ज्यांना कोणाला आपली मतं मांडायची असतील, आपल्याला एकंदरीत आपल्याला इतक्या वर्षाचा अनुभव आहे समाजातला, राजकारणातला, तर त्या दृष्टीनं नव्यानं आपल्याला कोणत्या गोष्टी या ठिकाणी अंमलबजावणी करावी लागेल, कोणत्या गोष्टी विचारात घ्यावी लागतील, ज्या संदर्भात कोणाला सूचना करायच्या असतील, आपली मतं मांडायची असतील. कारण हा कार्यकर्त्यांचा मेळावा आहे आणि यामध्ये प्रत्येकाला आपली मतं मांडण्याचा अधिकार आहे. तुमच्या मतांवरती पुढची वाटचाल आपण ठरवू शकतो किंवा आजचा जे विचार आहे, चर्चासत्र आहे ते पुढे जाऊ शकतं. त्यामुळे कोणाला जर आपले विचार मांडायचे असतील तर आपण मांडू शकता. बघा, एक महाराष्ट्र प्रदेशचे जे निरीक्षक आहेत त्यांनी तुम्हाला संधी देत आहेत की तुम्ही विचार मांडा. आणि ही गोष्ट फार महत्वाची असते. तुम्हाला स्पेस मिळणं फार महत्वाचं असतं आणि त्या स्पेसचा आपण संधी घेणं, आपले विचार मांडणं अत्यंत महत्वाचं आहे. अजून कोणाला बोलायचं असेल तर आपण बोलू शकता. अक्षय देसाई यांनी स्वतःहून मला सांगितलं की मला बोलायचं आहे. एक तरुण उद्योजक आहेत आणि समाजकारण, राजकारणातला अनुभव आहे. तर मी आपणच विनंती करेन की आपण आपली मतं मांडायला हरकत नाही. राजकारणातला नवीन पार्ट आणि नवीन बाण आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचा आदरणीय शरद पवार साहेब आगे बढ़ो, सुप्रियाताई सुळे आगे बढ़ो, शशिकांत शिंदे साहेब आगे बढ़ो. या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिल्याबद्दल या समस्त राष्ट्रवादी परिवाराचे मी आभार व्यक्त करतो. सर्वप्रथम आपले आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करतो. त्याचबरोबर शाहू फुले आंबेडकर यांना वंदन करून आपल्या देशाचे नेते, आपल्या सर्वांचे मार्गदर्शक, आपल्या सर्वांचे आदरस्तंभ, आमच्यासारखे असंख्य युवकांचे प्रेरणास्थान असणारे, ज्यांचं मार्गदर्शन या भारताचे पंतप्रधान आणि इतर देशाचे राष्ट्रीय अध्यक्ष देखील घेत असतात, असे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व आदरणीय शरद पवार साहेब, सुप्रियाताई, त्याचबरोबर खासदार सुप्रियाताई सुळे, आपल्या सर्वांचे लाडके नेते आदरणीय आणि या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष शशिकांत शिंदे साहेब, ज्यांची ओळख जे व्यासपीठावर कमी आणि कार्यकर्त्यांमध्ये आपण सर्वांनी त्यांना जास्त पाहिलेलं आहे, असे ते कार्यकर्त्यांचे नेते म्हणून शशिकांत शिंदे साहेबांची अशी ओळख आहे. आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित, या रत्नागिरी जिल्हा आढावा बैठकीत उपस्थित असणारे रत्नागिरी जिल्हा निरीक्षक विजय देसाई साहेब, जिल्हा अध्यक्ष सुरेश बने साहेब, महिला अध्यक्ष दीपिकाताई, महाराष्ट्राचे प्रवक्ते महेशजी चव्हाण साहेब, आजच्या या बैठकीत ज्यांच्या मार्गदर्शनाखाली, ज्यांच्या नेतृत्वाखाली आपला हा रत्नागिरी जिल्हा पुढे सरकत आहे, ते म्हणजे विजय देसाई साहेब, सुरेश बने साहेब आणि दीपिकाताई.
मला तुम्हाला या ठिकाणी एकच विनंती करायची आहे की आजची ही जिल्हा आढावा बैठक संपन्न झाल्यावर उद्यापासून आपण प्रत्येकाने तालुका वाईज या ठिकाणी प्रत्येक तालुका पिंजून काढण्याचं काम या ठिकाणी आपण सर्वांनी केलं पाहिजे. आणि या तालुका पिंजून काढत असताना प्रत्येक गावोगावी पोहोचायचं काम आपण या ठिकाणी केलं पाहिजे, जेणेकरून लोकांची जे काही समस्या आहेत त्या समस्या दूर करण्याचं काम या ठिकाणी आपण केलं पाहिजे. आपला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार साहेबांच्या विचाराचा पक्ष हा रत्नागिरी जिल्ह्यामध्ये भक्कमपणे उभा आहेच, पण या लोकांमध्ये लोकांच्या समस्या दूर करण्यामधून आपण पुन्हा एकदा डबल ताकदीने या ठिकाणी उभं राहायचा प्रयत्न आपण या ठिकाणी करू. मी खरं तर जे आपल्याला सोडून गेले ते गेले, जे आहेत हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उद्याचं भविष्य आहे. आता जे आहेत ते निष्ठावंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची हिरा आहे, हिरा. आणि या हिराचं काय व्हॅल्यू आहे ते येणाऱ्या काळामध्ये प्रत्येकाला कळून दिसेल. खरं तर आदरणीय पवार साहेबांनी आणि या रत्नागिरी जिल्ह्याने आदरणीय पवार साहेबांवरती प्रचंड प्रेम केलं आणि आदरणीय पवार साहेबांनी या ठिकाणी प्रत्येकाला या ठिकाणी या रत्नागिरी जिल्ह्यामधून अनेक नेते मंडळी घडवले, काहींना आमदार केलं, काहींना मंत्री केलं. पण मला एकाच गोष्टीचं वाईट वाटतं की आज त्या साहेबांची साथ सोडून निघून गेले. असो, त्यावर मला काही जास्त भाष्य करायचं नाहीये. आपलं काम करत राहावं आणि ही संघटना आदरणीय पवार साहेबांच्या विचारांची ही संघटना आहे आणि हा रत्नागिरी जिल्हा पवार साहेबांचाच जिल्हा आहे हे आपण पुन्हा एकदा दाखवून घेऊ. खरं तर आज ही आपल्या इतिहासाची सुरुवात आहे. एक पुढचा येणारं भविष्य, या भविष्य काळाच्या इतिहासाची सुरुवात आहे आणि या इतिहासाची सुरुवात आपण या ठिकाणी आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने चिपळूण तालुक्याच्या या तालुका निमित्ताने आपण या ठिकाणी केलेलं आहे. खरं तर बोलण्यासारखं भरपूर काय आहे. आपले आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब, खरं तर मला आठवतं 2013-2014 मध्ये जेव्हा गुजरातचे ते मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी एक गोष्ट सांगितली, एक भाष्य केलेलं, रुपया तभी गिरता है जभी देश का प्रधानमंत्री गिरा हो. मोदी साहेब, आज आपण या ठिकाणी आपला रुपया इतका पडलाय की इतका आपटलाय की आता तो दिसतही नाही कुठे पडलाय. आता यावर मोदी साहेब काय म्हणतायत, त्या 2013-2014 गुजरातच्या मुख्यमंत्रीच्या प्रश्नाला काय उत्तर द्यायचं हे आपल्या सर्वांना पण पाहायचं आहे. त्याचबरोबर अनेक समस्या आहेत. गेले 17 वर्ष बॉम्बे गोवा हायवे गेले 17 वर्ष बॉम्बे गोवा हायवे बनतोय. काय एवढं या हायवे मध्ये एवढे 17 वर्ष लागतं त्याला. मी स्वतः उद्योजक आहे. एक हायवे बनवायला 17 वर्ष, कोणाला म्हणतात हे 17 वर्ष? चला ठीक आहे, 17 वर्ष लागतायत तर काम अजून अपूर्ण आहे आणि या लोकांनी टोल वसुली चालू केली. म्हणजे या ठिकाणी तुमच्या सर्वांचा फार वेळ घेत नाही, फक्त मी जाता जाता एकच गोष्ट मी तुम्हाला या ठिकाणी सांगेन. जसा तमिळनाडूमध्ये विजय थलापती सरांनी अवघ्या 3 वर्षामध्ये जो निकाल त्या ठिकाणी इतिहास घडवून दाखवला, त्याचा डबल इतिहास आपण या ठिकाणी आपल्या पवार साहेबांच्या विचाराचं हे राज्य पुन्हा एकदा आणू आणि त्या इतिहासाचं साक्षीदार म्हणून हा रत्नागिरी जिल्हा असेल. जाता जाता एकच सांगेन, साहेब विजय देसाई साहेब, तुम्ही शरद पवार साहेबांशी आणि सुप्रियाताई सुळे आणि शशिकांत साहेबांशी या ठिकाणी सभा तुम्ही आयोजित करा आणि नक्कीच या ठिकाणी पुन्हा एकदा पवार साहेबांच्या विचाराचा हा पक्ष पुन्हा एकदा उभारी घेईल आणि आपल्या सर्वांमधूनच आपले जे निष्ठावंत आहेत त्या निष्ठावंतमधून पुन्हा एकदा आपल्या पक्षातला आमदार, आपल्या पक्षातला खासदार, नगराध्यक्ष, पंचायत समिती हे सगळ्या आपल्याकडे असेल. फार वेळ घेत नाही, तुमच्या सर्वांची आता रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा धन्यवाद. अक्षय देसाई साहेब उत्स्फूर्तपणे त्यांनी या ठिकाणी आपलं मत मांडण्याची इच्छा व्यक्त केली आणि त्यांनी आपल्या समोर खूप काही महत्वाचे मुद्दे मांडलेले आहेत. प्रत्येकाने त्या गोष्टीवरती विचार करणं गरजेचं आहे. वर्तमान परिस्थिती, वर्तमान राजकीय परिस्थिती आणि सामाजिक परिस्थिती
या सगळ्या गोष्टींची आपल्याला माहिती असणं, आपण त्याच्यावरती अभ्यासपूर्ण चिंतन करणं ही फार गोष्ट महत्वाची आहे. आपण उल्लेख केला की शरद पवार साहेब आणि त्यानंतर जी काय पडझड झाली आणि त्याच्यातून पुन्हा एकदा उभारी घ्यायची आहे. माझं एक शेर आहे, पॅटर्न शेर आहे कि जिसमें हिम्मत होती है वो मौसम के हर सितम सहता है, जिसमें हिम्मत होती है वो मौसम के हर सितम सहता है, पत्ते गिरते हैं मगर पेड़ खड़ा रहता है. त्यामुळं पानं तर पडत असतात, मात्र ते जो झाड आहे, त्याचं खोड आहे, त्याचा पाया आहे, त्याची मोड आहे, ती मजबूत असणं फार महत्वाचं आहे. आणि म्हणून निष्ठा तुम्ही जी वाक्य वापरताना ह्या निष्ठेची व्याख्या समजून घेणं गरजेचं आहे. माझ्या निवेदकाची भूमिका आहे, जेव्हा मी प्रबोधनकारच्या भूमिकेत असतो तेव्हा गोष्टी चांगल्या बोलू शकतो. त्यामुळं या ठिकाणी अनेक आमचे पत्रकार बांधव आहेत जे आजच्या कार्यक्रमाला प्रसिद्धी देतील, यातल्या चांगल्या आणि वाईट गोष्टी लोकांसमोर पोहोचवतील. वाईट काहीच नाही आहे, पण ज्या चांगल्या आहेत आणि ज्या गोष्टी समाज हिताच्या आहेत ते लोकांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. तुम्हाला सत्ता केंद्र हे असोत किंवा नसोत, मात्र विचारधारशी तुम्ही किती प्रामाणिक आहात, किती एकनिष्ठ आहात यावरती तुमचं भविष्य घडत असतो. आजचा पक्ष जो सत्तेमध्ये आहे त्यामध्ये अनेक रथी महारथी नेते होऊन गेले. 100 वर्षांची तपश्चर्या होती, समर्पित भावनेनं त्यांनी आपल्या पक्षासाठी काम केलं आणि त्याच्यानंतर आज ते सत्तेवरती आहेत. आपल्याला त्याच्यातून उजवी बाजू घ्यायची की डावी घ्यायची ते आपण ठरवायचं, फक्त आपल्याला त्याच्यावरती एकनिष्ठ राहणं हे फार महत्वाचं असतं. आणि म्हणून या ठिकाणी आपल्या कार्यकर्त्यांना संबोधित करत असताना एकंदरीत भविष्यात आपण कशा पद्धतीने काम करायला पाहिजे यासाठी आजचा हा आढावा बैठक आहे. बाकी समाजातल्या समस्या तुम्ही सगळे जाणत असतात, त्याच्यात फार बोलणं मला वाटतं फार महत्वाचं नाही. या ठिकाणी सुनील साळवी हे पत्रकार संघटनेचे अध्यक्ष आहेत, तर त्यांची उपस्थिती मी विनंती करतो की आपण मंचावरती आहे. आपला सन्मान या ठिकाणी केला जात आहे. नाही या आता म्हणजे या करण्यामध्ये वेळ नको. सुनील साळवी साहेब यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे. या ठिकाणी या सन्मानी इकलाभाई खान हे ज्येष्ठ पत्रकार आहेत. मगाशी जरा लोक उभी होती म्हणून तुमचा चेहरा बघितला, याच ठिकाणी उपस्थित आहे. आपलं देखील स्वागत आहे. आदरणीय इकलाभाई खान अत्यंत अभ्यासू, अत्यंत परखड आणि प्रभावी अशी लेखणी असणारे एक अनुभवी असं पत्रकारिता करणारे इकलाभाई खान यांचा देखील बारक्या शेटपणे यांच्या शुभास्ते होत आहे. आणि मत मांडणं याच्यातला जो फरक आहे तो समजून घेऊन आपण बोलणं गरजेचं आहे. आणि म्हणून मला शकीलभाई तांबे यांनी खुणवलं की मला काही गोष्टी या ठिकाणी नोंदवायच्या आहेत. तर शकीलभाई आपण या ठिकाणी येऊ शकता आणि आपली मतं नोंदवू शकता. एक पत्रकार आहेत आणि सामाजिक कार्यकर्ते देखील आहेत. व्यासपीठ प्रथम माझं मराठी खूप कमकुवत आहे, म्हणून काय जे बोलले ते समजून घेण्याचा प्रयत्न करा. विचारपीठ आणि सर्वसामान्य जनता जी समोर बसलेली आहे हे त्रासत आहेत, ग्रास्त आहेत. कसं आहे की शरद पवार साहेबांनी एक विचार घेऊन हे आपण इंदिरा काँग्रेस पासून विभक्त होऊन एक राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा निर्माण केला. या चिपळूण तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसचं रोपटं घेऊन रमेशभाई कदमानं त्याचा वटवृक्ष केला. त्याची फलं कोणी चाकली हे अनेक इथे मान्यवर कार्यकर्ते त्यांना माहीत आहे. रमेशभाई कदम जितच्या तिथेच राहिले. त्यानंतर आज त्यांनी राजीनामा दिलेला आहे. मूळ बोलण्याचा मुद्दा असा आहे की पवार साहेबांनी ज्या वेळेस वेगळा विचार करून राष्ट्रवादी पक्ष निर्माण केला आणि आज जागा आहेत म्हणजे कालपर्यंत, आजचं नाही बोलू शकत, आजच्या नंतर काय निर्माण होईल ते बोलू नाही शकत, पण एक माध्यम असतं जे सर्वसामान्य तळागाळातील लोकांपर्यंत पोचून तो माध्यम तालुक्यापर्यंत आणण्याचा जो विचार असतो तो शाखा अध्यक्ष असतो, जिल्हा परिषद गट अध्यक्ष असतं, पंचायत समिती गण अध्यक्ष असतं, त्यांचे कार्यकारिणी असतात. त्यानंतर शहरातील विविध वार्ड अध्यक्ष असतात, त्यानंतर शहर अध्यक्ष असतं. आता होतं काय एवढ्या वर्षात म्हणजे जो काय मी अनुभवलेला अभ्यास सांगतो, एक विशिष्ट पक्ष पूर्ण भारतात होता, पण जेव्हा शाखा संस्कृती आली त्या पक्षाने महाराष्ट्रामध्ये मोठा उगम केला आणि काही कालानंतर तो सत्तेत आला. माझा बोलण्याचा उद्देश हाच आहे की हे जे विषय आहेत ना, शाखा अध्यक्ष, पंचायत समिती, जिल्हा परिषद, ती बांधणी कधी होणार, त्यानंतर शहराची वार्डाची बांधणी कधी होणार, हा एक प्रमुख बेसिक भाग आहे ज्याने पक्षाने केला पाहिजे. तो अद्यापर्यंत होताना दिसत नाही. म्हणजे मी राष्ट्रवादीच्या मंचावर बोलतोय, मी एक सोशल मीडिया म्हणून जे माझ्या कॅमेऱ्यात आलंय,
माझ्या लक्षात आले ते बोलतोय. तर कृपया करून आजपासून सर्वात पहिला भर जो माध्यम आहे सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्याचा जो दुवा आहे तो शाखा अध्यक्ष, पंचायत समिती गट, जिल्हा परिषद गट आणि वार्ड कार्यकर्ती ही निर्माण करण्याचा प्रयत्न करा. दुसरी बाब अशी आहे की मी अनेक वर्ष बघतोय जे संघटनेचे प्रमुख असतात ते धडपड करताना दिसतात. बाकी कार्यकर्ते सर्व शांत असतात आणि जिथे चांगला एक तालुका अध्यक्ष असतो मग तो उद्या आमदार पण होतो. अनेक विषय आता अक्षयजीने एक टोलचा मुद्दा घेतला. टोलचा मुद्दा घेतल्यानंतर आज आपण विरोधी पक्षामध्ये आहोत राष्ट्रवादी म्हणून, तर तो मुद्दा उचलून धरायला पाहिजे होता, त्याच्यावर एक संघर्ष उभा करायला पाहिजे होता. तो करताना दिसत नाही. महावितरणाचा विषय आहे त्याच्यावर संघर्ष व्हायला पाहिजे होता. अनेक लोक इथे आहेत ज्यांना रेशन भेटत नाही, त्या मुद्द्यावर संघर्ष व्हायला पाहिजे होता. आणि पक्षाच्या माध्यमातून जेव्हा तुम्ही लोकांसाठी आवाज उठवाल, लोकांसाठी संघर्ष कराल, लोकांच्या पदरात पाडून द्याल, तेव्हा तो एखादा म्हणजे तो समूह पक्षासाठी विचार करतो आणि तेच मतदार त्या पक्षाला मोठं करतात. कार्यकर्त्याची बांधणी होईलच, पण नेमकं जे विषय घेऊन आपल्याला जनतेसाठी आवाज उठवायला पाहिजे, जनतेला राष्ट्रवादी काँग्रेससाठी आकर्षित करायला पाहिजे, हे मुद्दे उठवावे ही विनंती आहे. धन्यवाद. धन्यवाद शकीलभाई तांबे. भाषा आपली कमकुवत आहे की नाही तो भाग वेगळा, परंतु आपले विचार कधी कमकुवत असणं हे कधी घातक असतं. मात्र आपले विचार चांगले आहेत. तुमच्या आडनावात तांबे पण तुम्ही सोन्यासारखे आहात. यानंतर मी महेंद्र कदम यांना विनंती करतो की आपण यावं. सर्वांना नमस्कार. सन्मान्य व्यासपीठ, या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार चिपळूण तालुका या तालुक्याची बैठक आणि नवीन नियुक्त्या होणार आहेत. परंतु जिल्ह्याचा सामाजिक न्याय विभागाचा जिल्हाध्यक्ष असल्यामुळे मगाशी आमच्या अगदी सरांनी सांगितलं की आम्हाला वरूनच असे आदेश आहेत की परिपूर्ण कार्यप्रणाली जी आहे पक्षाची, त्या पक्षाच्या कार्यप्रणालीप्रमाणे तुम्ही जर एकसाथ राहिलात तर पक्ष जिवंत व्हायला जास्त वेळ लागणार नाही. पक्ष सक्रिय व्हायला सक्रिय आहे. चिपळूणपुरतं मर्यादित मला एवढंच म्हणायचं आहे, चिपळूणमध्ये आपण मजबूत आहोत. फक्त चिपळूणमध्ये काही लोकांनी जर गोंधळ घातलेला आहे तो गोंधळ आता निवळलेला आहे. आता चिपळूणला तालुका नेतृत्व आपल्याला भेटतंय. आम्हीही त्यांच्या पाठीशी उभे आहोत. गेल्या 6 आणि 7 तारखेला जिल्ह्याचे युवा अध्यक्ष आमचे शेट्टे साहेब यांनी तोरणाईप्रमाणे त्यांनी जिल्हा दौरा घेतला आणि आमच्या जिल्हाध्यक्षांनीच तसे आदेश काढले आणि पूर्ण जिल्हा आम्ही फिरलो. आम्ही जिल्ह्यामध्ये गेलो, एक नवीन चैतन्य तयार केलं आपण आणि त्या चैतन्याचा एक भाग म्हणून चिपळूणमध्येही मी सांगेन की आपल्याला तरुणाई जे आहे, युवक जे आहेत, ह्या युवकांवरती आपण लक्ष केंद्रित केलं पाहिजे. आज युवकांनी पुढे आलं पाहिजे. जे प्रश्न जे राष्ट्रीय पातळीवरती निर्माण झालेले आहेत ते युवकांना डिवचण्यासाठी झालेले आहेत. आणि आपला पक्ष जो आहे, आज महाराष्ट्रात आपला विरोधी पक्ष आहे, परंतु त्या पद्धतीमध्ये कामकाज झालं पाहिजे जे अपेक्षित आहे तसं होत नाहीये. जसं मगाशी आमच्या शकीलबाईंनी सांगितलं की बाबा वेगवेगळ्या प्रश्नावरती आपल्याला आंदोलन छेडलं पाहिजे, वेगवेगळे प्रश्न हाताळले पाहिजेत. आम्ही तुम्हाला सांगतो आता त्या मागासवर्गीय जातीचं आता उपवर्गीकरण झालंय, त्याच्यात पण आमचा संभ्रम निर्माण झालेला आहे. इथे जातीमध्ये वाद निर्माण केले गेले, आपलं लक्ष भटकवलं गेलंय. इथे विकासाचा कुठलाही मुद्दा यांच्या हातामध्ये नाहीये. जातीचं राम आणि रहीम अशा पद्धतीचं विकेंद्रीकरण केलंय. ह्या गोष्टीकडे आपण लक्ष देऊया. ह्या गोष्टी आपल्याला पोषक नाहीये आणि त्या कशा आपल्याला पोषक नाहीत त्या पद्धतीमध्ये आपण कामकाज केलं पाहिजे. आज चिपळूण तालुक्यामध्ये नाविन्यपूर्ण जी कार्यकारिणी आहे आणि पुढचे कार्यकर्ते जे आहेत आमचे, कारण आम्हाला जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी म्हणजे चिपळूण म्हणजे राष्ट्रवादी हा जिल्ह्याचा एक संदेश पहिल्यापासून आहे आणि आताही राहील. आज मी फक्त आमच्या निरीक्षकांना सांगू इच्छितो की साहेब याच्या पुढे हा चिपळूण तालुका जोमाने काम करेल. वरील आलेले आदेश असतील
मग तुम्ही रस्त्यावरची लढाई म्हणा, कागदी लढाई म्हणा, त्या लढाईमध्ये अग्रेसर राहील ही मला खात्री आहे. मी एवढं बोलतो, तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि इथंच थांबतो. जय भीम, जय महाराष्ट्र. अतिशय महत्वपूर्ण या ठिकाणी आपण आपले विचार मांडलेले आहेत. कुठे गोंधळ झाला, कुठे गोंधळ कोणी घातला, मात्र त्या गोंधळात आपण समळ वाजवायचं की भंडारा उधळायचं हे आपल्यावरती अवलंबून असतं. त्यामुळे गोंधळ घालणारे लोक असतात. आपण आपल्या विचारधारेवरती ठाम राहणं फार महत्वाचं आहे. यानंतर आपण पुढील मनोगतासाठी या ठिकाणी शिरीष काटकर यांना विनंती करतो की आपण आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे. शिरीष काटकर. एवढे सर्व मान्यवर, आज ज्यांची पदनियुक्ती होणार ते सर्व नवनिर्वाचित पदाधिकारी आणि कमी वेळात मेळाव्यासाठी बहुसंख्येने उपस्थित झालेले सर्व पक्षावरील निष्ठावंत. सगळ्या देशामध्ये एका पक्षानं संपूर्ण पैशाच्या जोरावर, सत्तेच्या जोरावर सर्वांना निश्चित केलंय. सर्वजण हातात झालेले, सर्वच हातात झालेत एक पक्ष सोडून, परंतु हातबल कोण झाले नाही. आणि हातबल न होता आज जी नवीन पदनियुक्ती झाली त्यांना माझी एक सूचना आहे. तुम्ही स्वतः असं भाग्यवान समजा की जर हा पक्ष सत्तेवर असता तर ती पदं आपल्याला मिळाली असती का? ती पदं आर्थिक व्यवहाराने घेतली गेली असती. कारण सत्ता असली की पदं घेण्याची अनेकांची रांगा लागतात. त्या ओसाडगावची पाटीलची कोण घेणार म्हणून पदं घेत नाहीत कोण. मग अशा वेळी आम्ही पद घेऊन काय करायचं? तर हा पद ज्यावेळी शहरामध्ये पक्ष काम करतो, शहरातील 2 केंद्र असतात, एक पोलीस स्टेशन आणि एक नगर परिषद. ग्रामपंचायतमध्ये काम करतो, ग्रामपंचायत असते, पंचायत समिती असते. आज आमच्या हातात काही नसताना सुद्धा आम्ही नवीन पद स्वीकारतोय. मग आम्ही नवीन पद स्वीकारताना आमच्या पुढं आव्हान कुठलं आहे? आज आमच्या पुढं असं आव्हान मोठं आहे की जे पद आम्ही घेतलंय शून्यातनं निर्माण आम्हाला काहीतरी करायचंय. मग आम्ही काय निर्माण करायचंय? तर रोजचा 1 तास पक्षासाठी आपण द्यायचा आहे. ते प्रत्यक्ष रोज 1 तास पक्षासाठी द्यायचा, तो कसा द्यायचा आहे? तर आपण टीव्हीच्या माध्यमातून, व्हॉट्सअपच्या माध्यमातून, गुगलच्या माध्यमातून काँग्रेसच्या काळात झालेली कामं, काँग्रेसच्या काळात असलेली जे दर होते आणि ह्या 12 वर्षात झाली दराची तफावत, किती वेगानं पेट्रोल वाढलं, किती वेगानं सोनं वाढलं, किती वेगानं डिझेल वाढलं आणि काँग्रेसच्या काळात वाढलेले दर, याचा 1 तासात दिवसात रोज वही आपण घालून त्याचा अभ्यास केला पाहिजे. त्याचा उपयोग आपला असा होणार की जनतेमध्ये आपण ते आपल्याला पटवून देत आहेत की हे 12 वर्षात झालेली महागाई आहे. आमचे पंतप्रधान सांगतात की सोनं घेऊ नका, आहे ते सोनं विकायची वेळ आली, घेण्याची जर पैसे नाही तर पुन्हा आहे ती विकण्याची आमच्याकडे वेळ आलेली आहे. त्या पंतप्रधानांबद्दल सुद्धा आपल्याला अनेक सांगायचं आहे. 12 वर्षात एकदाही प्रेस न घेणारा जगातला 1 नंबर पत्रकारितेमध्ये असेल नॉर्वे सारखा देश, एक महिला पत्रकार प्रश्न विचारते आणि आमचे पंतप्रधान पळून जातात. आणि इतकं महाराष्ट्रामध्ये, राज्यात, देशामध्ये त्याच्यावर खिल्ली उडी जाते. ते जे पोपट ठेवले ते लगेच बोलायला लागतात की अशा पद्धतीने मोदींचा अपमान होतोय. एक पत्रकारिता ती अंजना कश्यप दिल्लीची, तिने तर मोदींची एवढी बाजू उचलून घेतली टीव्हीवर की कशा पद्धतीने चुकीचे प्रश्न विचारले गेले. तर आपण दिवसातले 1 तास, आठवड्यातला 1 दिवस, महिन्यातले 2 दिवस पक्षासाठी मी काय करू शकतो आणि हा पक्ष अडचणी असताना मी पक्ष कसा सांभाळणार, हा पक्ष कसा वाढवणार, तर असे अनेक प्रश्न आपल्याकडे आहेत की जे आपण वहीमध्ये टिपून काढून ठेवा. मग त्यावेळी आपण पुढे जाल. मग महिला वर्ग तर सगळीकडे जातो. शरद पवारने आपले 33% आरक्षण दिले, त्याचा अभिमान आपण सांगायला महिलांना. त्या महिला वर्गाने कुठं बाजार जातो, आपण हळदीकुंकू जातो. अशा वेळी अशी हळू चर्चा करायची की ह्या काळात काँग्रेसनी पेट्रोलचे दर कसे कसे वाढवले टप्प्यात आणि 15 वर्षात 20 वर्षात पेट्रोल कसं वाढलं आणि ह्या 12 वर्षात पेट्रोल कसं वाढलं, ही तफावत जेव्हा लोकांना सांगायला चालतो तर लोकांपुढे आपल्याला हे फार मोठा उपयोग होईल. आपल्याला जी पद मिळाल्या आज जे नियुक्ती होणार आहेत त्या पदाचा उपयोग मला पक्षाच्या पेक्षा माझी स्वतःची सामाजिक यातलं मान वाढेल, पण पक्षाचं मान कसं वाढेल ही खूप महत्त्वाचं आहे. आणि मी निरीक्षण विनंती करेन, पक्ष कधीही असेल शरद पवारांच्या नावावर मांडणारा, पण स्थानिक नेतृत्व त्यासाठी मेहनत घेतलं जातं. मग ज्यावेळी एखादं स्थानिक नेतृत्व आपल्याला सोडून जातं, काय कारण त्याची मला काही बोलायचं नाहीये, पण त्यावेळी वर्ण हालचाल झाली पाहिजे. स्थानिक नेतृत्व परत येऊ नये हा विषय वेगळा, परंतु स्थानिक नेतृत्व ही चर्चा करायला आपण आलं पाहिजे. त्याच्याबरोबर जे कार्यकर्ते असतात मग ते दुखवतात की जर स्थानिक नेतृत्वाला जर पक्षावरून विचार नसेल तर सामान्य कार्यकर्त्याला कोण विचारणार. आतापर्यंत झालं ते इतिहास झाला. आता ह्याच्या पुढे सुद्धा आज पक्ष अडचणी समजा आपल्या बहुसंख्य लोक येत आहेत, ती जी लोक ज्यांनी मेहनत घेतली आणण्याची त्यांना कुठे दुखवलं गेलं, त्यांनी जर पक्ष सोडला तर त्या पक्षातनं सोडताना कारण त्याची काय आहे. वैयक्तिक असेल कारण तो विषय वेगळा होईल, परंतु तो माणूस पक्षासाठी कसा राबलाय. कारण एखादं नेतृत्व उभं राहतं, 20-20 वर्ष नेतृत्व उभं राहतं आणि ज्यावेळी पक्ष वाढतो तर त्या नेतृत्वाचा हातभर मोठा असतो आणि ते नेतृत्व आपल्याला जर सोडून जाते, काही कारण वेगळे असतील पण त्या नेतृत्वाची दखल घेतली नाही गेली तर आता सामान्य कार्यकर्ता हडबडतो, नक्कीच हडबडतो.
आणि त्या नेतृत्वाच्या पाठोपाठ मग अनेक जण पक्ष सोडून जातात, ज्यांना इच्छा नसते. तर आपण सगळे डाव्या विचारसरणी लोक, उजव्या विचारसरणी आपण जाणार नाही. आपण गेल्या वेळी ज्याला आमदारकी तिकीट दिलं तो उजव्या विचारसरणी लोकांना प्रचंड बोलायचा आहे. आज तो जाऊन तिकडे बसलाय. आज भाजप सरकार राष्ट्रवादी पक्ष, आज अजेंडा असला पाहिजे बेरोजगारीचा, आज अजेंडा असला पाहिजे महागाईचा, पण अजेंडा भारतामध्ये आहे तो फक्त हिंदू मुस्लिमचा आहे. तो लोकांपर्यंत जाऊन पटलं पाहिजे. हिंदू मुस्लिम दंगा लावायचा आणि जातीवादीमध्ये करून हिंदूंची पॉकेट कशी घेता येतील ते फार मोठ्या प्रमाणात काम चालू आहे. तो नवनाथ बंग सारखा एक फालतू तुकार पत्रकार त्यांचा प्रवक्ता तो वाटेल जे बोलतो त्यांना सांगायला पाहिजे. आपण प्रचार करता असं सांगायचं की त्यांच्या खाली कमी नसच्या वाचतामध्ये त्यांच्याबद्दल काय दोष आलाय. आपण आभार मानले होते चंद्रकांतांचे, जे जज होते सुप्रीम कोर्टाचे. त्यांनी एका तरुणाला म्हटलं की कॉक्रोच, आणि 6 दिवसामध्ये क्रांती आली. जी 12 वर्षात फॉलोअर भेटले नाही भाजपला, ते एका 6 दिवसामध्ये 1 कोटीवर फॉलोअर ते तितकीला भेटले. तर ते लोकांकडे आम्ही गेलो आहे. कॉक्रोच म्हटल्यानंतर त्या सूर्यकांतांना आभार मानले पाहिजे. यासाठी की एका तरुणाई तुम्ही दिवसभर आणि तरुणी दिवसभर तर तरुणाई काय करू शकते ते सूर्यकांताच्या एका शब्दामुळे निर्माण झालं. आणि त्यामुळे चिपळूण आपल्या देशामध्ये एक कॉक्रोच नावाची पार्टी आली. आपण सगळ्यांनी त्याला पाठिंबा दिलाच पाहिजे. आणि सूर्यकांत असं नाही वाटलं 22 लाख विद्यार्थी नेट मध्ये डॉक्टर होणार होते. त्या नेट मधले 22 लाख विद्यार्थ्यांची मेहनत, त्यांनी घेतलेली कष्ट, आई वडिलांनी काढली कर्ज, आई वडिलांनी त्यांच्या बघितली स्वप्न, ती सगळी एका पेपरच्या फुटीत निघून गेली 22 लाखांची. आणि त्याची 17 तरुणांनी आत्महत्या केली. हा लोकांपर्यंत खालपर्यंत आम्हाला विषय पोहोचला पाहिजे. कारण मीडिया, न्यायाधीश, सगळी जी संस्था आहेत त्या सगळ्या ताब्यात भाजपने घेतली. मग तुला कोणता आम्ही सामान्य नागरिक ते आम्ही खालपर्यंत गेलं पाहिजे. आणि म्हणून नवीन पदाधिकाऱ्यांनी त्या पद्धतीने काम केलं तर खऱ्या अर्थानं होऊ शकते काम. आणि त्यासाठी आमच्याकडे भरपूर मटेरियल आमच्याकडे आहे वेगळं, ते मटेरियल लिहून काढलं पाहिजे. आणि मग आपण 4 चौकाच्या बैठकीमध्ये महिलांच्या मध्ये, पुरुषांच्या मध्ये तरुणांची बैठक होईल, काही चर्चा होतील, काही वेगवेगळ्या गोष्टी जमू, काही लोकांकडे नेऊन दिलं पाहिजे की अशा प्रकारचं राज्य आहे. दोन असं म्हणलं, नाना पाटेकरसारखा परवा माणूस म्हटला की मला महाराष्ट्रात जायची लाज वाटते. हे जर वाक्य तर आम्हाला किती शरम वाटली पाहिजे आम्हाला. जो राज्य आमचा देशातला 1 नंबर होता, जो राज्य आमचा प्रगतशील म्हणून सांगितलं जातं, त्या महाराष्ट्रातला आम्ही सगळे नागरिक आहोत. आणि म्हणून रत्नागिरी जिल्ह्यातला चिपळूण आज खऱ्या अर्थानं क्रांती जिल्ह्यात घडतो. म्हणून माझी सगळ्या पदाधिकारी म्हणजे आम्ही तुमच्या सोबत नुसतं बोलण्याची नाही, सोबत आहोतच तुमच्या 100%. अविनाश केळकरला मी म्हणलं तू चालू घे, आम्ही तुझ्या सोबत आहोत. आणि म्हणून सर्व पदाधिकारी दिवसातनं 1 तास, आठवड्यातनं 1 दिवस, महिन्यातनं 2 दिवस मला पक्षानेच द्यायचंय. बाकी सगळी कामं वाचून ठेवीन आणि ती रोज डायरी मी वाचीन, रोज लिहीन. ती घ्यायची सवय लावा. आणि पत्रकार मित्रांकडून माहिती घ्या, जे आपले मित्र आहेत त्यांना तिसरा डोळा असतो, ते माहिती देईल तुम्हाला. अशा प्रकारचं आम्ही काम केलं. नुसती गर्दी जाऊ नये, गर्दी म्हणून आम्ही इथे येऊ आणि ह्याच्यावर हा हाल भरून दाखवू निरीक्षकांना, अशी मी तुम्हाला पाहिजे. पण इथं धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद आदरणीय शिरीष भाऊ. खरं तर शिरीष भाऊंना एवढी वेळ फार पुरेशी नाही आहे, तरी पण त्यांनी गतीनं आपले काही महत्वपूर्ण मुद्दे अधोरेखित केले आणि आपल्यासमोर खूप चांगल्या पद्धतीने विचार मांडलेले आहेत. फक्त एवढंच आहे की ज्या काळामध्ये चिक्की खाल्ली जाते त्या काळामध्ये चिक्की लावून बॅनर चिकटवण्याचा विषय हा थोडासा अंधश्रद्धेचाच वाटतो. त्यामुळं आपण ज्या गोष्टींना विचार केला, कॉक्रोच नावाच्या एका पक्षानं फक्त 6 दिवसामध्ये कोट्यवधी फॉलोअर्स मिळवणं, ही गोष्ट राजकीयदृष्ट्या किती महत्वाची नसली तरी सुद्धा तुमच्या आमच्यासाठी आदर्शाची काय आहे. माझ्यासारखा माणूस त्याच्याकडे बघताना असं बघतो की याचा अर्थ तुम्हाला स्पेस आहे, म्हणजे लोकांना कुठेतरी पर्याय पाहिजे. तो पर्याय कोणीतरी दिला तर लोक पर्याय स्वीकारण्यासाठी तयार आहेत. याचा त्याच्यातून आपल्याला आदर्श घेतला पाहिजे. तसा तो संदेश त्याच्यातून घेणं गरजेचं आहे. तो पक्ष काँग्रेस जनता पार्टी पुढे राजकीयदृष्ट्या काय भवितव्य करेल. परत मी जर मुलाखत पाहिली असती त्या अभिजित दीपिकेंची तर त्यांनी सांगितलं, तर त्यांना पत्रकारांनी विचारलं की तुम्ही राजकीयदृष्ट्या म्हणजे कशा पद्धतीने याच्यामध्ये उतरणार आहात, की केवळ सोशल मीडिया पुरतं किंवा नुसता पक्षापुरतं राहणार आहे. तर त्याने एक वाक्य वापरलं, ही शोकांतिका आहे आमच्या समाजाची, त्यामुळे राजकारण म्हणजे फक्त निवडणुकीपुरतं बघतो. म्हणजे 5 वर्षातून एखादी निवडणूक येणं, ती जिंकणे किंवा हारणं एवढ्या पुरते ती राजकारण नसावं. तर 5 वर्षांमध्ये जी विचारधारा आहे, जिथल्या लोकांच्या समस्या आहेत, त्या प्रश्न आहेत, याच्यावरती आपण किती उघडपणे, किती परगडपणे आणि किती अभ्यासपूर्ण चिंतन मंथन करतो, हे फार महत्वाचं आहे. आणि म्हणून तेवढ्या पुरत्या मर्यादेत न राहता तुम्हाला 5 वर्षात एकंदरीत समाजाशी कशी नाळ जोडली पाहिजे या गोष्टीवरती जो पक्ष विचार करतो त्याला लोक स्वीकारतात. इथं तुम्ही किती धार्मिक द्वेषाचं राजकारण केलं तर लोक, तुम्ही बघा मगाशी कोणाचं ते नाव घेतलं काटकर साहेबांनी की ते असं बोलतात, पण मी सांगतो ते व्हिडिओ बघण्यापेक्षा खालच्या कॉमेंट्स वाचले की तुम्हाला चित्र स्पष्ट होतं, बाकी काय बोलत नाही. आणि म्हणून लोकांना विद्वेष नको आहे, लोकांना समतेचा विचार, मानवतेचा विचार हवा आहे. तो फक्त कसं आपण पोहोचवतो यावरती फार महत्वाचं आहे. यानंतर मी आप्पा केडेकरांना विनंती करतो की आपण या ठिकाणी यावं. अपेक्षा आहे बारकेश्वरपणेची की 2 मिनिटं आपण या ठिकाणी बोलावं. आजच्या या राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले
जिल्ह्याचे अध्यक्ष आमचे मित्र आदरणीय बनेसाहेब, या ठिकाणी आलेले निरीक्षक विजयभाई देसाई आणि त्यांचे मित्र भोसले साहेब, व्यासपीठावर अनेक मान्यवर मंडळी आहेत, शिरीषबाई काटकर आहेत, अध्यक्ष आहेत, त्या सगळ्यांना नमस्कार. आणि या ठिकाणी या बनेसाहेबांचं मी मनपूर्वक अभिनंदन करेन. त्यांनी या आठवड्यात ही दुसरी बैठक घेतली आणि त्या बैठकीला सुद्धा अतिशय चांगला प्रतिसाद मिळालाय. आणि शिरीष भाऊ म्हणाल्याप्रमाणे वातावरण निर्मिती आता करणे फार गरजेचं आहे, सर्वांना एकत्र आणणं फार गरजेचं आहे आणि ती पद्धत तुम्ही अतिशय चांगल्या पद्धतीने सुरू केली आहे. मला विश्वास आहे की लवकरच आपण या दृष्टीने चांगल्या पद्धतीने भरारी घेऊ आपण. कारण शिरीष भाऊ म्हणाल्याप्रमाणे जर सत्ता नसेल तर पदं घ्यायला सुद्धा देखील कोण नसतं. पण आज अनेक आपल्या इथे असे तरुण आहेत की ज्यांना जर आपण पदं दिली तर चांगल्या प्रकारे कार्य करतील, काम करतील, सर्वांना संघटित करून चांगल्या पद्धतीने परत एकदा चांगल्या पद्धतीने पक्ष काम करेल. मी जमलेल्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देतो. बने साहेबांचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर आपण सुजाताताई तांबे यांना विनंती करूया की आपण आपलं मनोगत आणि आपल्या या ठिकाणच्या सूचना आहेत त्या आपण मांडाव्या. महिला उपप्रदेश अध्यक्ष आदरणीय सुजाताताई तांबे यांचं या ठिकाणी मनोगत आपण ऐकूया. सर्व महान क्रांतिकारी विचारांच्या नेत्यांना प्रथम अभिवादन. अन्य मान्यवर मंडळी आहे, पत्रकार मंडळी आहे. इथे आपल्याला कमी वेळामध्ये कमी शॉर्टकट विचार मांडायचे आहेत. त्याच्यामुळं आज जे काही विचार मांडायचे आहेत ते मला काय हवं ह्याच्यापेक्षा मला काय द्यायचं आहे, मला काय सांगायचं आहे हे फार महत्वाचं आहे सर. म्हणूनच मी थोडक्यात फक्त सांगेन, आज आम्ही जे सर्व ग्रामीण भागातील लोक आहोत, पदं स्वीकारलेली आहोत, आमच्यावर फार मोठी जबाबदारी पदं घेऊन पडलेली आहे. आज पक्षाजवळ आपल्या काळजी नसताना एक मी स्वाभिमानाने सांगते की आमचे हे सगळे जे लोक आपले आहेत पदाधिकारी, आज आमचं मग बने साहेबांचं नेतृत्व असेल, कर्मचाऱ्यांचं नेतृत्व असेल आणि प्रत्येक तालुका अध्यक्षांनी सुद्धा आपल्या त्या पद्धतीनं जी फळी उभी राहिलेली आहे की काहीही कसलंही नेतृत्व, कसलंही आपलं वरती सरकारमध्ये काही नसताना सुद्धा आज फक्त आदरणीय शरद पवार साहेबांचं नाव, या नावावर प्रत्येकाने आपलं हे पद किमतीनं आपल्याकडे ठेवून त्या पद्धतीनं हा आमचा कार्यकर्ता काम करत आहे. हा कार्यकर्ता काम करत असताना तो काम करतोय, आज थोडीशी दिशा अशा पद्धतीनं असावी, कोणत्या दिशेने जावं. कार्यकर्ता आहे हा आमचा अभ्यासू तर आहेच, खूप अभ्यासू आहे. म्हणून कार्यकर्त्यांना सुद्धा मी एक सांगताना सांगेन, आज आपल्याला आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, मुख्य म्हणजे आज शेतकऱ्यांचा राजा. आता सध्या तुम्हाला सगळ्यांना कळतंय आपला सध्याचा सीझन आहे आंबा आणि काजू. हा आंबा आणि काजू आपण पर्यटकांच्या बघा रस्त्याने येताना नुसत्या येतात रांगा बघतोय, गाड्या प्रत्येक ठिकाणी थांबलेल्या आहेत. तेव्हा आंबा काजू कोणाला मिळत नव्हता जुन्या काळात. आज पवार साहेबांनी फलोद्यानी 100% अनुदान योजना आणली नसती. पूर्वी ज्यावेळी सरकारने बिया वाटल्या होत्या लोकांना, काजूच्या बिया, काजू लागवड शेतकऱ्यांनी करावी म्हणून लोकांनी बिया भाजून खाल्ल्या, कारण त्यांना त्या बियांना महत्व वाटलं नाही की ते आपण लावाव्या, त्याची झाडं करावी आणि त्याच्यातून रोग निर्माण होऊन नंतर त्याला फळ येणार आहे. पवार साहेबांनी तसं नाही केलं. पवार साहेबांनी त्यांना 100% अनुदान दिलं, झाडं दिली. तुम्हाला झाडं लावण्यासाठी, खड्डे खणण्यासाठीही तुम्हाला पैसा लागेल, तो शेतकरी कुठून आणेल, नाही तर झाडं घेऊन तो तशी टोपली करून ठेवेल. त्याच्यासाठी कंपाऊंड पाहिजे, कंपाऊंडला पैसा आहे. म्हणजे आज जो तुम्हाला काजू आणि आंबा हा जो दिसतोय, आज आपल्या या आदरणीय आपण
शरदचंद्रजी पवार साहेब हे आपले शेतकऱ्यांचे राजे त्यांच्यामुळे मिळतोय. आज कधीही शेतकऱ्यांसाठी जर भांडण करण्याची वेळ आली, आज शेतकरी नुकसानीत जातोय हे जर हे झालं तर त्याच्यासाठी प्रत्येक ठिकाणी आमचा हा शरद पवार यांच्या नेतृत्व असणारेच आमचे कार्यकर्ते संपूर्ण प्रत्येक ठिकाणी आपण पुढे असतो. आज आम्हाला स्त्रियांच्या बाबतीत जर विचार करायला गेला तर आम्हाला स्त्रियांच्या बाबतीत सुद्धा आम्हाला कोणी विचारलं असतं, हो कोण म्हणाला असतं आम्हाला इथं या खुर्ची देऊन बसा. बने साहेब बोलला असता का हो? नसता बोलला की तुम्ही महिलांनी इथं या आणि खुर्चीत बसा. परंतु आज 33% आरक्षण आलं. आम्हाला हक्काने जागा मिळते, आता हक्काने जागा मिळत आहेत. हक्काने जागा मिळतात म्हणजे असं आम्हाला म्हणायचं नाहीये. आमच्या बांधवांबरोबर आम्हालाही स्थान मिळतंय याचा आम्हाला खूप महिलांना अभिमान वाटतो. आणि म्हणून आम्ही खरोखर शरदचंद्रजी पवार साहेबांना मनापासून आम्ही महिला वर्ग हा मनापासून धन्यवाद देतो की आज आरक्षणच आलं नसतं तर आम्हाला कोणी इथं बोलायला दिलं असतं, आम्हाला कोणी सांगायला दिलं असतं, आम्हाला कोणी विचार मांडायला दिले असते. तर त्याच्यामुळे आज आम्हाला आरक्षणामुळं आज आमच्या महिला ग्रामपंचायतीमध्ये सदस्य झाल्या, सरपंच झाल्या, आपल्या पंचायत समिती सभापती झाल्या. आज प्रत्येक ठिकाणी जिल्ह्याच्या अध्यक्ष आहेत आणि प्रत्येक क्षेत्र जर पकडायला गेलं तर ती नावं घेतली तर वेळ बराच जाईल. आज आपण ही जी क्षेत्राची बाकी क्षेत्र जे आहेत बराच वेळ जाईल. एवढी क्षेत्र आज महिला आज बघताना पेट्रोल पंपामध्ये ज्या जिद्दीनं पुरुष पेट्रोल आपल्याला गाडीला देत होता त्या जिद्दीनं तेवढ्या जिद्दीनं ती बाई आज कंबरपासून ते पेट्रोल पंपामध्ये मला उभी राहिलेली दिसते. महत्वाचं आहे का आज तिच्यात हिंमत आली थोडीशी. आपण म्हणायचो की मी एसटीनं जातो, मी प्रवास करतो, कसे हे कंडक्टर उभे राहत असतील आणि तिकीट काढत. कोणत्याही प्रत्येक गावात कार्यकारिणी झाली पाहिजे. भले तिथे 4 लोकांची कार्यकारिणी असेल, 10 लोकांची असेल, 11 लोकांची असेल, त्याच्यानंतर आपल्या प्रत्येक गावामध्ये ती तालुका अध्यक्ष, महिला तालुका गाव म्हणजे गावची तालुका अध्यक्ष आणि महिला आणि पुरुष एक असलेच पाहिजे. ही बांधणी आपण पहिल्यापासून जर आता करायला घेतली तर आपले पवार साहेब जे आपल्याला म्हणतायत की हिमतेने उभे राहा, परत उभे राहा, तुम्ही उभे राहू शकता. हे सगळं ते त्यांचं जे त्यांच्या वयामध्ये आज आपल्याला ते बळ दिलं जाते, हिंमत दिली जाते. आणि खरोखरच त्यांच्या यांना विचारांना हे करताना उद्योगधंदे हे आहेतच, करूच आपण ते करणारच आहोत. कोण महिला नाहीये त्याच्यामध्ये. मला तर बघितलं तर मी कधी संपणारी आहे आणि ही संपणारच आहेत. तर कोणीही हिंमत न सोडता चांगल्या पद्धतीनं कामाला लागा, गावागावापासून तालुक्यावर या आणि चांगल्या पद्धतीनं हा आपला जिल्हा घडवूया. आणि असंच काम करत असताना मी पुन्हा एकदा माझ्या जिल्ह्याच्या बने साहेबांना, आमच्या जिल्ह्याच्या आपल्या कोतोडकर मॅडमना, निरीक्षक साहेब यांच्या तुम्ही पाठीशी राहा. आणि त्यांना बरोबर निरीक्षण आहे, त्यांनी विचारलेले आहे, त्यांनी जे सांगतील विचार आम्ही त्यांच्यापर्यंत जे विचार नेणार आहोत तर ते तुमच्यापर्यंत पोहोचवतील. तर ते 25% तरी वरून सक्सेस करून आणा एवढी मी आग्रहाची विनंती करते. आणि माझे 2 शब्द मी इथं सांगतो. आपण या ठिकाणी जे पदनियुक्ती आहे किंवा त्या नव्या शिलेदारांना पदभार दिले जाणार आहेत त्यांच्या या ठिकाणी नियुक्तीपत्र सन्मान्य मान्यवरांच्या शुभास्ते या ठिकाणी प्रदान केले जाणार आहे. मी त्यांचा नामोल्लेख करणार आहे. आपण पदनियुक्ती पत्र जे आपलं आहे ते आपण या ठिकाणी स्वीकारण्यासाठी मंचावर यायचं आहे. तर या चिपळूणच्या शहराच्या तालुक्याच्या समाजकारणात राजकारणामध्ये अत्यंत अभ्यासू असा पद्धतीचं व्यक्ती, शासकीय बाबींवरती त्यांचा अत्यंत सखोल असा अभ्यास आहे आणि त्यांना आणून धरण्याची त्यांच्यामध्ये सामर्थ्य आहे, क्षमता आहे. ते सन्मान्य राजेश उर्फ अवी केळसकर यांचं या ठिकाणी तालुका अध्यक्ष म्हणून नियुक्ती झालेली आहे. मी सन्मान्य निरीक्षक महोदय आणि सन्मान्य विनंती करेन की आपण हे पत्र त्यांना प्रदान करायचं आहे. सन्मान्य राजेशजी केळसकर एक अभ्यासू नगरसेवक राहिलेले आहेत आणि प्रत्येक समाज घटकाशी त्यांची नाळ जोडलेली आहे. ते तालुका अध्यक्ष म्हणून त्यांना ही पदनियुक्ती दिली जात आहे. एकदा राजेशजी केळसकर यांच्यासाठी अभिनंदन. सन्मान्य केळसकर साहेब, नव्या पर्वाला एका नव्या जबाबदारीला आपण प्रारंभ करत आहात आणि तुमच्याकडे असणारा जो अनुभव आहे, तुमच्या असणारी जी विचारांची शिजवणी आहे, या माध्यमातून नक्कीच पक्षाला बळ प्राप्त होईल अशा पद्धतीची आपण शुभेच्छा तुम्हाला प्रदान करत आहोत. अभिनंदन, शुभेच्छा.
हा नक्कीच त्यांना द्यायलाच पाहिजे. नव्यानं पदभार स्वीकारलेला आहे आणि भविष्यात त्यांच्या कशा पद्धतीची वाटचाल असेल, नेमके कोणत्या ध्येयानं काम करणार आहेत हे आपल्या समोर ते स्वतःच या ठिकाणी नमूद करणार आहेत. कार्यकर्ता मेळावा व पदोन्नतीसाठी सोहळा आयोजित केलेला आहे. आज व्यासपीठावरील आपले निरीक्षक विजयराव देसाई, आपले जिल्हाध्यक्ष बने साहेब, आपले प्रवक्ते महेश चव्हाण, जिल्हाध्यक्ष महिला कोथोडेकर मॅडम, शिरीष भाऊ काटकर आपले कार्याध्यक्ष आहेत, सतीश अप्पा खेडेकर, महेंद्र कदम, याकूब यासिन खान आणि युवती जिल्हाध्यक्ष सानिका पाटेकर, अक्षय केदारी, अक्षय देसाई आणि मुन्ना युवक शहर अध्यक्ष मुन्ना देसाई चसनाईक, अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष रईसभाई आजवी, क्षेत्राध्यक्ष सावंतसाहेब आणि उपाध्यक्ष आपले दत्तासाहेब पवार आणि उपस्थित असलेले सर्व कार्यकर्ते आणि प्रत्येक तालुक्यातील तालुकाध्यक्ष. आज पक्षाने आणि जे बने साहेबांनी माझं म्हणजे तालुकाध्यक्ष होण्यासाठी खूप प्रयत्न केलेले आहेत आणि ते मला तालुकाध्यक्ष हे होण्यासाठी कोथोडेकर मॅडम, रईस आजवी, रुखसार आजवी, अक्षय केदारी, शिरीष भाऊनी म्हणाले तू तालुकाध्यक्ष, मी म्हणाल गुरुजी म्हणून आम्ही त्यांना हे करतो, तुम्ही तालुकाध्यक्ष व्हा, तुम्ही ज्येष्ठ आहात, पण ते म्हणाले तू हो, मी तुझ्या पाठीशी आहे. म्हणजे आणि शिरीष भाऊनी जे पाठिंबा दर्शवला त्याबद्दल त्यांचा पण आभारी आहे. आज तालुक्याची जी जबाबदारी दिलेली आहे, आज पक्षाची संघटना घराघरामध्ये वाढली गेली पाहिजे, यासाठी माझा प्रयत्न राहील. जी जबाबदारी दिलेली आहे ती योग्य रीतीने पार पाडण्यासाठी मी प्रयत्न करेन. आज युवकांचे प्रश्न आहेत, आज 10वी 12वीचे रिझल्ट लागलेले आहेत, पण शाळा कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळताना बऱ्याच मुलांना समस्या बऱ्याच तोंड द्यावं लागतं. कधी ऍडमिशन मेरिटमध्ये असलेल्या विद्यार्थ्यांना सुद्धा डोनेशन द्यावं लागतं. यासाठी माझ्या परीनं जेवढं त्या मुलांसाठी प्रयत्न करता येईल तो केला जाईल. आज चिपळूण नगरपालिका जर माझ्या तालुक्याचा विचार केला तर चिपळूण नगरपालिकेमधील असणारे कामगार वर्ग, डेटा कामगार वर्ग, डेटा ऑपरेटर, यासाठी जे त्यांना PFच्या समस्या आहेत, त्यांना पगार ठेकेदार व्यवस्थित देत नाहीत, त्यासाठी प्रयत्न करत राहील. शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहेत तालुक्यामध्ये त्यांच्यासाठी प्रयत्न करत राहील आणि काहींना 7/12साठी सुद्धा महसूल विभागात फेऱ्या मारत बसाव्या लागतात, त्यासाठी सुद्धा प्रयत्न करत राहील. आणि पक्षाची संघटना कशी, पक्ष संघटना कशी वाढेल त्यासाठी घरोघर जाऊन प्रयत्न केला जाईल. आणि मला जे तालुकाध्यक्ष म्हणून नियुक्त केलं त्याचा मी संपूर्ण चिपळूण भागातील नागरिकांसाठी प्रयत्न करेन आणि मला इथे बोलण्यास संधी दिली त्याबद्दल मी आभारी आहे. आणि आपल्या पुढील वाटचालीसाठी लाख लाख शुभेच्छा. आपण आता पदाधिकारी आहात त्यामुळे आपण मंचावरती बसायला हरकत नाही. यानंतर पुढचं पद आपण या ठिकाणी पत्र प्रदान करत आहोत, ते म्हणजे महिला तालुका अध्यक्षा, आणि हे नाव आपल्यापर्यंत आलेलं आहे ते म्हणजे अरुता विनय आडविलकर मॅडम यांना मनपूर्वक अभिनंदन अरुता मॅडम, आणि आपल्याला पुढील वाटचालीसाठी लाख लाख शुभेच्छा. आपल्याकडे जी जबाबदारी दिलेली आहे ती आपण सक्षमपणे पार पाडाल याची खात्री आणि विश्वास आहे, आणि याच विश्वासातून तुम्हाला शुभेच्छा दिल्या जात आहेत. आदरणीय अरुता आडविलकर मॅडम यांना चिपळूण तालुका राष्ट्रवादी महिला अध्यक्षपद या ठिकाणी दिलं जात आहे. 12वीच्या परीक्षेमध्ये 85 एवढे गुण प्राप्त झालेले आहेत आणि 85% गुण प्राप्त केल्यामुळे त्यांचं अभिनंदन देखील केलं जात आहे. आपण मंचावरती यायचं आहे. कन्याचं नाव काय? निशा आडविलकर यांना 85% गुण प्राप्त झालेले आहेत आणि त्यांचं या ठिकाणी अभिनंदन केलं जात आहे. त्यांना शुभेच्छा दिल्या जात आहेत पक्षाच्या वतीनं. अभिनंदन निशा. 12वीच्या परीक्षेमध्ये 85% एवढे गुण घेऊन तिनं यश संपादन केलं आहे आणि त्यामुळे त्यांचं अभिनंदन केलं जात आहे. शुभेच्छा. मला तेच नेमकं सांगायचं होतं
की निशा नावात अंधार असली रात्र असली तरी आपल्या ज्ञानाच्या बळावरती आपण प्रकाश निर्माण करू शकतो आणि यासाठीच तुला शुभेच्छा दिल्या जात आहे. सर्व मान्यवर, माझे सहकारी चंद्र पवार या गटातर्फे मला महिला तालुका अध्यक्षपद ची जबाबदारी मोठी सोपवण्यात आली आहे. तर त्यासाठी मी आपल्या सर्वांचे आधी मनपूर्वक आभारी आहे. सावित्रीबाई फुले, जिजाऊ आणि अहिल्यादेवी होळकर यांच्या पावनभूमीमध्ये मला महिलांचे जे नेतृत्व करण्याची संधी मिळाली आहे, हे माझ्यासाठी अत्यंत महत्वाचा क्षण आहे. महिलांच्या सक्षमीकरण आणि सबलीकरण याच्यामध्ये आता खूप प्रगती होत चालली आहे. महिला प्रत्येक क्षेत्रामध्ये पुढे आहेत. मात्र तरीही ग्रामीण आणि तालुक्यामध्ये आजही खूप असे प्रश्न आहेत जे प्रलंबित आहेत. महिलांचा विकास म्हणजे केवळ आर्थिक त्यांना पाठबळ मिळालं, त्यांना लोन मिळाले बँकेकडून, तर इथेच तो विकास थांबत नाहीये. तर त्यांच्या विकासामध्ये, त्या आर्थिक विकासामध्ये त्यांची स्वतःची जी उत्पन्न कार्यक्षमता आहे तर ती वाढवणे, याच्यावर जास्त बचत गटामार्फत मला काम करायचंय. तसंच महिलांचं आरोग्य, महिलांच्या सामाजिक समस्या आणि त्यांना ज्या निर्णय प्रक्रियेमध्ये कमी भाग दिला जातो तर तिथे आपल्याला काम करायचंय आणि त्याच्यासाठी मी सदैव तत्पर असेल. तालुका अध्यक्ष कार्यभार सांभाळताना एकच आश्वासन देईन इथे की नक्कीच आपल्याला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या गटाला पाठबळ द्यायचं आहे. त्याच्यामध्ये आता जो आपण बॅकआउटला आहोत तिथून आपल्याला खूप कार्यकर्ते जोडून पक्षाला एक सक्षम बनवायचं आहे आणि त्याच्यासाठी मी पूर्णतः कार्यरत राहील याचं मी आश्वासन देते आणि माझे 4 शब्द संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी. 2 शब्द बोलला ते 4 शब्द सांगतात. खूप चांगल्या पद्धतीने आपण विचार मांडलेले आहेत आणि आपण एक विश्वास. मॅडम या बसा, तुमच्यासाठी खुर्ची रिकामी आहे. यानंतर काही पद आहेत. खरं तर ओबीसी जिल्हाध्यक्ष पद या ठिकाणी आपण प्रदान करणार होतो आणि ते पद जे आहे ते वासप्पा मेस्त्री यांना ते पद प्रदान केलं जात आहे. मात्र ते आज आजारी असल्यामुळे या ठिकाणी येऊ शकलेले नाहीत. आपण एकदा जोरदार टाळ्याने त्यांचं अभिनंदन करूया. वासप्पा मेस्त्री यांना ओबीसी जिल्हाध्यक्ष पद या ठिकाणी नियुक्त केलेलं आहे आणि ते पत्र घेण्यासाठी इथे उपस्थित नाही आहेत. त्याचबरोबर यानंतर दुसरं पद आहे ते समीर दिवाकर देसाई, ज्यांना चिपळूण शहर अध्यक्षपद या ठिकाणी दिलं जात आहे. त्यांची पदनियुक्ती केली जात आहे. मात्र ते स्वतः नाही आहेत. त्यांचा शुभेच्छा संदेश किंवा त्यांना जे काय अभिप्रेत आहे ते त्यांनी लिहून पाठवलेलं आहे बारक्या शेटपणे यांच्याकडं आणि त्यांच्या शुभेच्छा किंवा त्यांचं एक कारण जे आहे न येण्यापाठीमागचं ते त्यांनी आपल्यापर्यंत पोहोचवलेलं आहे. त्यामुळं समीर दिवाकर देसाई यांच्यासाठी सुद्धा एकदा आपण टाळ्या वाजूया आणि त्यांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देऊया. यानंतर महिला शहर उपाध्यक्षा म्हणून ज्यांना आपण हे पद नियुक्ती पत्र देत आहोत त्या दीपा चंद्रभागा दामोदर कोलतेकर यांना या ठिकाणी पद नियुक्ती पत्र दिलं जात आहे आणि ते त्यांनी स्वीकारायचं आहे. दामोदर कोलतेकर या निमित्त आपण विविध सांस्कृतिक सामाजिक क्षेत्रामध्ये सक्रिय असताना आपण पाहतो आणि आज नवी जबाबदारी त्यांना या ठिकाणी प्रदान केली जात आहे. आपण त्यांच्या कार्याला शुभेच्छा देऊया. नियुक्ती आहे ज्यांना राष्ट्रवादी युवक शहराध्यक्ष म्हणून ज्यांच्याकडे जबाबदारी दिली जात आहे ते मुन्नाभाई जशनाईक यांना पत्र दिलं जात आहे. तर ते पत्र कृपया आपण द्यायचं आहे. बोलायचं आहे. मुन्ना जशनाईक यांना राष्ट्रवादी युवक शहराध्यक्ष पद या ठिकाणी प्रदान केलं जात आहे. अभिनंदन मुन्नाभाई जशनाईक. आपल्याला पुढील वाटचालीसाठी लाख लाख शुभेच्छा. महिला वर्ग आज माझं चिपळूण शहरासाठी आमचे धुरंधर नेते शरदचंद्र पवारजी तसेच सुप्रियाताई सुळेताई यांचा राष्ट्रवादी पक्ष हा बळकट करण्यासाठी चिपळूण शहरामधून माझं उपशहराध्यक्षपद हे दीपिकाताईंनी माझ्यासाठी योग्य निवड करून दिली. त्याबद्दल मी सगळ्यांचे मनपूर्वक धन्यवाद देते आणि इथे सगळ्यांनी मला शुभेच्छा देण्यासाठी जमा झाले त्याबद्दल सगळ्यांना मनपूर्वक आभार. धन्यवाद दीपाताई. आपलं पुन्हा एकदा मनपूर्वक अभिनंदन आणि शुभेच्छा. या ठिकाणी पदनियुक्ती पत्र जे आहे ती देऊन झालेली आहे
आणि यानंतर पुन्हा एकदा आपण मार्गदर्शनाकडे किंवा मनोगताकडे वळणार आहोत. मी आदरणीय प्रवक्ते महेश चव्हाण साहेब, मोठा जिल्हा महिला अध्यक्षा दीपिकाताई, आपण या ठिकाणी येऊन 2 मिनिटात आपलं मनोगत व्यक्त करायला हरकत नाही. आदरणीय जिल्हाध्यक्षा दीपिकाताई कोथवडेकर मॅडम. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, संसद रत्न सुप्रियाताई सुळे, राष्ट्रीय अध्यक्षा डॉक्टर फौजिया खान मॅडम, महाराष्ट्र प्रदेशाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे साहेब, आमच्या सर्वांच्या लाडका, अगदी कमी वेळात ज्यांनी आपली छाप उमटवली आहे अशा आमच्या महिला प्रदेशाध्यक्षा ऍडव्होकेट रणिताई खडसे, तसेच व्यासपीठावरील उपस्थित रत्नागिरी जिल्ह्याचे निरीक्षक विजयजी देसाई साहेब, जिल्हाध्यक्ष बारक्याशेठ बने, महाराष्ट्राचे प्रदेश प्रवक्ते महेश चव्हाण, सेवादलचे जिल्हाध्यक्ष याकूब भाई खान, सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष महेंद्र कदम, युवती जिल्हाध्यक्ष सानिका पाटेकर, आमचे गुरुजी, आम्ही त्यांना गुरुजी बोलतोय कारण नेहमीच कान पिळण्याचा हक्क आम्ही त्यांना दिलेला आहे. जिथे चुकते तिथे अगदी रोखठोक बोलणारे आमचे शिरीषबाई काटकर, सतीश अप्पा आणि आमच्या अगदी मार्गदर्शिका, अगदी फोनवरनं नेहमी कॉन्टॅक्ट मध्ये असणाऱ्या महाराष्ट्राच्या प्रदेश उपाध्यक्षा सुजाताताई तांबे, व्यासपीठावरील उपस्थित सर्व मान्यवर, कोणाचं नाव राहिलं असेल उशीर झालेला, आमचे दत्ताबाई मागे बसलेले आहेत, विधानसभा क्षेत्राध्यक्ष महेश सावंत आहेत, तसेच वैष्णवी शिंदे इथे आहे विधानसभा क्षेत्राध्यक्ष, माझ्या महिला तालुकाध्यक्ष, जेन्ट्स तालुकाध्यक्ष, सर्व जिल्ह्याचे पदाधिकारी, तालुका पदाधिकारी, शहर पदाधिकारी. वेळ भरपूर झालेली आहे त्यामुळे थोडक्यातच बोलणार आहे कारण आज आपण फक्त पवार साहेबांमुळे महिलांना सन्मान, संधी, नेतृत्व मिळाले. त्यामुळे महिला समाजात व राजकारणात सक्रिय आहेत, सक्षम आहेत आणि पुढे येत आहेत. फक्त मी आता एवढंच सांगणार आहे की महिलांना संसद, इथे पत्रकार बंधू बसलेले आहेत म्हणून मी हा विषय बोलते की महिलांना संसद आणि विधानसभेच्या 33% आरक्षण देणारे महिला आरक्षण विधेयक संसदेत मंजूर झाले असले तरी त्याची अंमलबजावणी अद्यापही प्रलंबित आहे. महिलांचा आवाज अधिक प्रभावी पोहोचण्यासाठी हे आरक्षण लवकरात लवकर लागू झाले पाहिजे. यासाठी आपणही जर आवाज उठवला तर बरंच आहे. आणि आज देश आणि राज्य अनेक आव्हानांना समोर जाते. बेरोजगारी आहे, महागाई आहे, शिक्षण आहे, आरोग्याच्या समस्या वाढत आहेत आणि महिलांवर अत्याचार तर त्याला काही अगदी दर महिन्याला म्हटलं तरी चालेल. महिला असतील, बालिका असतील, युवती असतील वाढतच आहेत. आणि आता जनतेला आश्वासन नव्हे तर ठोस काम हवे आहे आणि हे काम करण्याची ताकद फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्षामध्ये आहे अशी मी ठामपणे आपल्याला सांगते. सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नावर प्रभावीपणे आवाज उठवण्याचा निर्धार व संघटनात्मक ताकद वाढवण्याचा निर्धार आपण आज या बैठकीत करूया. आज आपण इथे एक संकल्प करूया की जनतेचा विश्वास जिंकायचा आहे, विकास घडवायचा आहे आणि महिला सक्षमीकरण वाढवायचे आहे आणि आपल्या पक्षाचा झेंडा सगळीकडे अधिक उंच कसा होईल एवढंच मी आपल्याला सांगते. पवार साहेबांच्या विचारावर आणि मार्गदर्शनावर आपण ठाम राहूया. आणि माझ्या तालुका अध्यक्षांना आणि शहर अध्यक्षांना हेच सांगणे आहे की तुम्ही ग्राउंड लेवलला काम करा, ग्राउंड लेवलला उतरा, प्रत्येक गावात जा आणि तिथल्या महिला गोळा करा. आज काही अडचणीमुळे मला वाटतं संख्या थोडी कमी आहे असं मी निरीक्षकांना सांगते, पण माफी मागतो. आम्ही आमची सुरुवात आजपासून केलेली आहे. आमचे जिल्हाध्यक्ष असतील,
कांबळे मॅडम, जिल्हाध्यक्ष अनिता पाटीकर, आता नवीन तालुकाध्यक्ष महिला आणि आमचे मित्र युवकचे सरचिटणीस केदारी सर, केदारी साहेबांचे चिरंजीव आणि आमचे राष्ट्रवादीचे युवक या तालुक्याची जुने जाणते शिरीष भाऊ काटकर, आमचे आप्पा सन्मान्य महेंद्र कदम, याकूब भाई, दत्ता पवार आणि सन्मान्य सर्व तालुक्याचे तालुकाध्यक्ष आणि सर्व आपण कार्यकर्ते. देसाई साहेब 4 दिवसापूर्वी मीटिंग लावली की तालुकाध्यक्ष, पहिल्या तालुकाध्यक्ष राजीनामा दिला. तो राजीनामा प्रदेशाध्यक्षांकडे पाठवला. मग नंतर आम्ही सर्वांची चर्चा केली. मी पहिला तालुकाध्यक्षासाठी चिपळूणच्या पहिलं नाव घेतलं असेल तर शिरीष अप्पांचं, शिरीष काटकरांचं. आणि ते म्हणजे मगाशी त्यांनी जे भाषण केलं की ते कार्यकर्त्यांना घेऊन जाणारे नेते होते, पण ते बोलले माझ्याकडे एक धंदा असल्यामुळे मला जमणार नाही. पण मी बोललो तुम्हीच द्यायचा माणूस. मग बोलले ठीक आहे. मग मी बोललो त्यांच्या बरोबर राहणारा कोण आहे. मग आमचे तालुकाध्यक्ष अभिषेक केळसकर यांचं नाव आलं. आम्ही त्याला संमती दिली आणि मग मी निरीक्षकांकडे अहवाल पाठवला किंवा असायचे नावं आलेले आहेत त्यांना मंजुरी द्या. मग प्रदेशवरून त्याला मंजुरी आली आणि मग कार्यक्रम करण्यासाठी 4 दिवसापूर्वी आम्ही मिटिंग घेतली होती. तिथे पण 20-25 लोक आम्ही जमलो होतो. तर जमले असताना सर्वांचा चांगला प्रतिसाद होता. अशफाक तांबे म्हणून आमचे प्रदेशवर जिल्ह्यावर उपाध्यक्ष आहेत, त्यांनी पहिलाच आवाज दिला मी 200 लोकांना. तिथेच आमची ताकद वाढली. तर ती काय कारण असं ते आले नाही, 200 लोक आली नाही. पण 200 लोकांपैकी आता लोक आमची जमली, पण त्यांनी ताकद दिल्यामुळे जमले आणि मग या सर्वांचा जोर वाढला. पण हा कार्यक्रम करण्यामध्ये आमचे अक्षय केदारी, रईस अलवी आणि आमच्या जिल्हाध्यक्ष मॅडम यांनी मला साथ दिली आणि म्हणून हा कार्यक्रम एवढा यशस्वी होऊ शकला. त्याच्यामध्ये पण त्यांना भरपूर अडचणी आल्या. माझे तालुकाध्यक्षांनी भरपूर कंप्लेंट केली. अशी आपण मिटिंग लावली तेव्हा पण त्यांनी कंप्लेंट केली रेस्ट हाऊसला की मिटिंगला कशी दिली तुम्ही जागा. पण ते पण अक्षयने बोलवून लावलं, अक्षयने मिटिंग केली, सर्व केलं. पण त्याने काल पण बरेच हे केलं की आता आचारसंहिता असताना बॅनर कसे लागतात, हे कसे लागतात, असं सर्व कंप्लेंट केल्या. शेवटी तुम्ही चांगलं कर्म करा, त्यात चांगलंच घडणार. आणि हे चांगलं घडायसाठी हे सर्व शिकूनवाले नसते. आणि शिरीषभाई आपले नेते रमेशभाई आपल्याकडनं गेल्याच्या नंतर आम्ही याच्यात आलो. आता मी चिपळूणमध्ये मी जरी जिल्हाध्यक्ष होतो तरी मी चिपळूण सोडून बाकी ठिकाणी काम करतो. कारण इथे भाई असताना मी येणं मला योग्य नव्हतं. कारण तुम्ही जसे बोललात भाई 20-25 वर्षे केले, याची जाण आम्हाला पण आहे. आणि माझी पहिली शिफारस केली असेल तर भाईने, नंतर भाईना कुणी काय बिघडवलं ते मला माहिती नाही. पण भाई हा भाईच आहे. पण ते भाईना मी भेटण्यासाठी तुमच्याकडे आलो होतो की भाईंकडे आपण जाऊया. तर तुम्हाला भाईने फोन करून सांगितलं मी बाहेर चाललोय. पण नंतर काय परत जायची मला वेळ आली नाही. असं सर्व ते चालत असताना पण आपण ते आज फक्त आम्ही जो सहभाग घेतला, कोणाला चॅलेंज म्हणून नाही की पक्षाची धोरण कोणीतरी पुढे नेली पाहिजे. मी जिल्हाध्यक्ष म्हणून माझं काम आहे.
आणि मला ते नेणं कर्तव्य आहे माझं, आणि म्हणून मी सर्व जोडं केली. मी काही ते मला लीड घ्यायचं नाही, इथे लीड सर्व शिकूनवालेच घेणार आहेत. आणि आता जे साहेब सर्व आले ते दर्दी आहेत, बाकीचे लोक आहेत त्यांच्या पाठी भरपूर आहेत, पण ते लोक कसं होतात, आपण कशा राजकारणात जास्त पडायचं, आपण आहे पक्षाबरोबर आहे असं सांगतात. पण ठीक आहे ना, जे आले ते कोणाला घाबरणार, ते माझ्या पक्षाचा अभिमान म्हणून आलेले आहेत. तर आपल्याला जेव्हा प्रदेश अध्यक्ष येतील तेव्हा परत आपण चिपळूणमध्येच मेळावा घेऊ, तेव्हा आपल्याला ह्याच्यापेक्षा मोठ्या हॉलमध्ये आपण कार्यक्रम करू. एवढं पण इथे थांबतो. जय हिंद, जय. धन्यवाद आदरणीय जिल्हाध्यक्ष महोदय बाळकेशटपणे. आपण अतिशय यशस्वीपणे आपली भूमिका गेली अनेक वर्ष मांडत आलेला आहात. अत्यंत सक्षमपणे ही जबाबदारी आपण पेललेली आहे आणि म्हणूनच आजपर्यंत हा पक्ष इथे खूप चांगल्या पद्धतीने वाढतो आहे. या ठिकाणी महेशजी चव्हाण प्रवक्ते आहेत, त्यामुळे तुमचे एकंदरीत मनोगत ऐकण्यासाठी आम्ही सगळे उत्सुक आहोत. आदरणीय महेश चव्हाण साहेब यांना विनंती करतो की आपण यावं आणि आपलं मनोगत व्यक्त करावं. जिल्हा निरीक्षक माझे मार्गदर्शक विजय देसाई साहेब, जिल्हाध्यक्ष सुरेश बने साहेब, ज्यांच्याकडे मी ही नावांची यादी मागितली त्यांनी स्वतःच नाव न लिहिलं अशा महिला जिल्हाध्यक्षा दीपिका कोटावडेकर ताई, प्रदेश जिल्हा उपाध्यक्ष सुजाता तांबे, सतीशप्पा खेडेकर, शिरीष काटकर, सेवादल अध्यक्ष याकूब खान, सामाजिक न्याय विभाग अध्यक्ष महेंद्र कदम, अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष रईस अलवी, दत्ता पवार, महेश सावंत, युवक कार्याध्यक्ष अक्षय केदारी, युवती सानिका पाटेकर, साळवी साहेब, उद्योजक आणि आपल्या पक्षाच्या उद्योग विभागाचे भावी प्रमुख अक्षय देसाई, तालुकाध्यक्ष अविनाश केळसकर, महिला तालुकाध्यक्ष अरुता अडविलकर, उपशहर अध्यक्ष दीपा कोलतेकर, शाहिद केरटकर, युवक अध्यक्ष अक्षय केदारी, मंचावर उपस्थित इतर सर्व मान्यवर, समोर उपस्थित असलेले सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, पत्रकार बांधव व बंधू व भगिनी, सर्वांना नमस्कार. जय भीम, सलाम अलैकुम. सरदारजी सत श्री अकाल. आज 100 दिन में अच्छे दिन आएंगे अशा गप्पा मारत भारताच्या पंतप्रधानांनी 2014 साली सुरू केलेला प्रवास आने वाले कम से कम 100 दिन बुरे आएंगे इथपर्यंत येऊन पोहोचलाय. पंतप्रधानांनी आपल्याला आवाहन केलं की आता आपल्या देशावर बिकट परिस्थिती उद्भवणार आहे, कारण दिलं आखाती देशामध्ये जे युद्ध चालू आहे ते. पण खरं बघायला गेलं तर याच्या आधीपासून बऱ्याच दिवसांपासून हे प्रॉब्लेम्स आपल्या देशामध्ये चालू आहेत. आज त्यांनी आपल्याला काय सुरुवात केली होती, ज्या वेळेला त्यांनी पंतप्रधान पद स्वीकारलं त्या 2014 साली. आज 2026 मध्ये आपण 12 वर्षांनी म्हणजे जवळजवळ 4,500 दिवसांनी ते आपल्याला सांगतायत की आने वाले 100 दिन बुरे रहेंगे. आणि त्याच्यासाठी आपल्या सर्वांना ते विनवण्या करतायत की आपण त्याग करावा. स्वतः त्याग करायला तयार नाहीयेत, त्यांचे उद्योजक मित्र आहेत त्यांना त्याग करायला ते सांगत नाहीयेत, पण सामान्य जनतेला त्याग करायला सांगतायत. खरं बघायला गेलं तर ज्या वेळेला त्यांनी सत्ता घेतली हातात त्यावेळेला त्यांनी 15 लाख रुपये प्रत्येकाच्या अकाउंटमध्ये टाकू अशा वल्गना केल्या होत्या. आणि आज आपल्याला त्यांच्यावर ही वेळ आली आहे की आज आपल्याला सांगतायत की सोनं खरेदी करू. आपल्या सर्वांना सांगतायत की परदेश प्रवास करू नका असं म्हणत स्वतः 6व्या दिवशी ते 5 देशांच्या परदेश प्रवासासाठी गेले. आणि नुसतेच गेले नाही तर तिथे जाऊन मेलडी वाटतायत. आणि नुसतीच मेलडी वाटत नाहीये तर मेलडी असं म्हणून हसत खिदळत त्याची रील बनवतायत आणि त्याचा आनंद घेत आहेत. तुम्हाला माहित असेल हे मेलडी म्हणजे काय, पार्लेचं चॉकलेट आहे, ठीक आहे. पण 2023 साली जेव्हा ते इटलीला गेले होते तेव्हा त्यांच्या तिकडच्या पंतप्रधान मेलनी आणि मोदी या दोघांच्या नावामधून मेलडी असं कोणीतरी एक संज्ञा निर्माण केली. आणि ती आज
अशा आपल्याला भारतात अशा स्थितीमध्ये टाकून आज त्या मेलडीवरून त्यांना आनंद होतोय, त्या मेलडी वाटत फिरले आणि आज आपण आपल्याकडे असं म्हणतात की तुम्हाला काही गोळी दिली आपल्याला एकही गोळी दिलेली नाहीये, मेलडी बाहेरच्यांना वाटणार. त्याच्यानंतर त्यांनी काय सांगितलं होतं की 2 कोटी रोजगार वर्षाला निर्माण करतो आणि आज आपल्या युवकांना ते सांगतायत की तुम्ही घरी बसून काम करा. पेट्रोल डिझेलच्या किमती आपण बघतोय, पेट्रोल डिझेलच्या किमती गगनाला भिडल्या. ज्यावेळेला 2014 मध्ये पेट्रोलची किंमत 70 रुपयाच्या आसपास होती, त्यावेळेला त्यांनी जमीन आसमान एक केलं आणि आज 110 रुपयावर पेट्रोल डिझेल गेल्यावर आपल्याला सांगतात की जर गरज असेल तरच घराच्या बाहेर पडा, स्वतःच्या गाड्या वापरू नका, पब्लिक ट्रान्सपोर्ट कितीही कुचकामी असलं तरी ते वापरा. आणि अशा असंख्य गोष्टी आहेत आणि हे सर्व कशासाठी होत आहे तर डॉलर गटांगळ्या खातोय आणि डॉलर कोणामुळे गटांगळ्या खातोय? यांच्या कर्तृत्वामुळे, यांनी केलेल्या कामामुळे, यांची जी परदेश नीती होती ती फ्लॉप गेली म्हणून, यांची धोरणं चुकीची होती म्हणून. हाच डॉलर ज्या वेळेला 2014च्या आसपास 56 ते 57 रुपयाच्या आसपास होता, त्यावेळेला ह्यांनी बरीच आंदोलनं केली, बऱ्याच टीका केल्या. जसं आता कोणीतरी इथे सांगितलं, अक्षयनीच माझ्या मते सांगितलं की आत्ताच्या पंतप्रधानांचे त्यावेळेला काय उद्गार होते आणि आज तोच डॉलर 97 रुपयावर गेलाय. तर 100 पार करेल आता काही दिवसातच, कधीही करू शकतो. माझं आता भाषण चालू असताना सुद्धा 100 पार झालेली असू शकते, असंही असू शकतं. या सर्व गोष्टी होत असताना आज त्यांना का आठवण आली? युद्ध आता आपण पश्चिम आशिया देशामधलं जे युद्ध आहे ते आज सुरू झालंय का? त्याला जवळजवळ 3 महिने होतात. पण 3 महिन्यापूर्वी हे सगळं त्यांनी त्यावेळेला आवश्यक त्या उपाययोजना करायला हव्या होत्या आणि हे सगळं त्यांनी डिक्लेअर करायला हवं. पण त्यावेळेला त्यांनी केलं नाही, कारण या 5 राज्यांचे इलेक्शन्स येणार होत्या. जर त्यावेळेला त्यांनी या सगळ्या गोष्टींची आव्हाने केली असती आणि पेट्रोल डिझेलचे भाव वाढवले असते तर त्यांना एखाद्या वेळेस इलेक्शन्स मध्ये हार पत्करावी लागली असते. ते त्यांना करायचं नव्हतं, ते त्यांनी राजकीय हिशोबाने त्यांनी त्याचा बरोबर हिशोब ठेवला. आणि आज जसे इलेक्शन संपले, ते इलेक्शन संपल्या लोक टीव्हीवर येऊन नाही केलं अनाउन्स, एका सभेमध्ये जाहीररित्या त्यांनी कबुली दिली की पुढचे येणारे 100 दिवस, कमीत कमी 100 दिवस, कमीत कमी लोक तर म्हणतात की 6 महिने, पण कमीत कमी 100 दिवस पुढचे येणारे, कारण त्यांचा एक 100 हा आकडा त्यांना खूप आवडतो. कारण 100 दिन में अच्छे दिन आएंगे असं आपल्याला बोलता त्यांनी त्यावेळेला लोकांनी त्यांच्यावर विश्वास ठेवून त्यांना त्यावेळेला सत्ता दिली होती. त्याच्यानंतर आज जवळजवळ 12 वर्षांनी त्यांना ही कबुली द्यावी लागते की त्यांनी जे बोललं होतं ते खोटं होतं. एक प्रकारे ती कबुली देत आहे. आज आपण बघतोय की आखाती देशामधले जे युद्ध आहे ते अजून किती दिवस चालू राहील, काय राहील आपल्याला माहित नाही. पण हॉर्मुझची जी समुद्रधुनी आहे त्याच्यावर इराणचा कंट्रोल असल्यामुळे तिकडनं येणारे जे काही खनिज तेल होतं त्याच्यावर मर्यादा आल्यात आणि त्याच्यामुळे पेट्रोल डिझेल मागणार हे माहीत होतं. पण त्याचा वापर त्यांनी त्यांच्या इलेक्शन पुरता केला. तोपर्यंत त्याचा जो काही भुर्दंड होता, इलेक्शन मध्ये जो काही खर्च केला, तो भुर्दंड सर्व आपल्याकडे आता ते लावण्याचा प्रयत्न करतायत. सामान्य माणसांना 3 रुपये 4 रुपये एका आठवड्यात 10 दिवसाच्या आत त्यांनी 3 वेळा पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढवल्या आणि तो भुर्दंड आपल्यावर लागला. ऍट द सेम टाइम आपण आता काही लोकांनी ऐकलं असेल की एक 4 ते 5 दिवसापूर्वी महाराष्ट्र सरकारने अदानी आणि अंबानी यांच्या बरोबर आपल्या कोकणात रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अणुऊर्जा निर्मितीसाठी प्रकल्प उभा करणारे 25,400 मेगावॅटचा तो प्रकल्प असणार आहे. म्हणजे आपण पेट्रोल डिझेलचे पैसे जास्त देत राहायचे आणि अदानी आणि अंबानी यांना काय मिळणार? त्यांना प्रकल्प मिळणार. जितकं आजपर्यंत त्यांचं जे काही नुकसान झालं असेल, आज मला सांगा देशामध्ये ऊर्जा किंवा इंधन या उद्योगामध्ये प्रायव्हेट कंपनी कोणाची आहे? अदानी आणि अंबानी. आजपर्यंत जर तुम्हाला असं वाटतं की तुम्ही जर असं निमित्त देताय की आखाती देशाच्या युद्धामुळे जो काही नुकसान झालंय यांची जी काही नुकसान भरपाई करून द्यायला हवी अदानी अंबानीला किंवा पेट्रोलियम कंपन्याला मान्य आहे किंवा ऊर्जा कंपन्यांना मान्य आहे. पण ज्या वेळेला 25 ते 30 डॉलर प्रति बॅरल पर्यंत पेट्रोलच्या किंवा खनिज तेलाच्या किमती कमी झाल्या होत्या, त्यावेळेला तुम्ही त्या प्रमाणामध्ये पेट्रोलच्या किमती कमी नाही केल्या. इनफॅक्ट तुम्ही त्यावेळेला त्याच्यावर कर वाढवले आणि सामान्य माणसाला तितकीच पेट्रोलची प्राइस जितकी तुमची होती तेवढी भरायला लावली. मग आज जेव्हा $110 पर्यंत प्रति बॅरल खनिज तेलाच्या किमती गेल्या आहेत, त्यावेळेला तुम्ही त्यांच्याकडे का तो हे करताय? तुम्ही का वाढवताय? तो एवढ्याच ठेवा ना किमती, का ठेवत नाहीये? ही सगळी फसवणूक आहे. भाजपचं पहिल्या दिवसापासूनचं एकच तत्व राहिलेलं आहे की लोकांची लूट करायची, त्यांचे काही उद्योजक मित्र आहेत त्यांची पोटं भरायची आणि यांनी आपलं जे काय इस्तीद आहे ते साधून घ्यायचं. आता त्यांचे इलेक्शन तुम्ही बघत असाल
आता SIR हा एक प्रकार सगळ्यांना माहित असेल, आपल्या आता महाराष्ट्रामध्ये पण सुरू होतोय. त्यांनी आपण बघितलं 5 राज्यांच्या इलेक्शनमध्ये SIR मध्ये काय काय केलं. लाखो मतदारांची नावं वगळली आणि जी मतदारांची नावं वगळली तिथे फक्त भाजपाचेच लोक निवडून आले. स्टॅलिन सारखा माणूस पडतो, कसं काय? ममता बॅनर्जी हरते, कसं शक्य आहे? म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींमध्ये कुठे ना कुठेतरी फसवणूक होतीये. लोकांचा आजही EVM वर विश्वास नाहीये, पण यांच्यात हिंमत नाहीये. एकदा तरी बॅलेट पेपरवर इलेक्शन घ्या अशी मागणी सगळीकडून होतीये, पण यांची हिंमत होत नाहीये. का तर यांना फसवणूक करायची हे माहितीये, हे खरं कधी वागलेलेच नाहीये. त्यांनी आजपर्यंत प्रत्येक गोष्ट तुम्ही निवडणुकीच्या दृष्टिकोनातूनच बघितलेली आहे. देश हित वगैरे सगळं नंतर. निवडणुका जिंकण्यासाठी त्यांनी कशाचा वापर नाही केलं? आपल्या हिंदू मुस्लिम बांधवांमध्ये द्वेष निर्माण करून ध्रुवीकरण केलं आणि तोच त्यांचा मेन अजेंडा आहे. त्या मेन अजेंडाच्या बरोबरीनेच त्यांनी मतदार याद्यांमध्ये घोळ करणं, त्याच्यानंतर पक्ष फोडणं, आमदार फोडणं, खासदार फोडणं, ED असेल, CBI असेल, इन्कम टॅक्स असेल, अशा सारख्या यंत्रणा असतील किंवा निवडणूक आयोग असेल, अशा आयोगांना आपल्या हाताशी धरून या सगळ्या गोष्टी ते नेहमी करत राहिले. दबाव तंत्र वापरल्याने या सगळ्या गोष्टी ते करत राहिले. अशा इलेक्शन्स ते नेहमी जिंकतात आणि जिंकत राहतील. आणि आता काय झालंय हे सगळं सांगण्यामागचं माझं कारण एकच आहे की कुठे ना कुठेतरी विरोधी पक्षातले आपल्यासारखे जे पक्ष आहेत त्यांच्या कार्यकर्त्यांचा कुठेतरी हिरमोड झालाय. त्यांना कुठेतरी त्यांच्यामध्ये एक निराशा उत्पन्न झाली की आपण आता काय करायचं. म्हणजे ज्या पद्धतीने आता महाराष्ट्रामध्ये ज्या इलेक्शन झाल्या सगळ्या असतील, त्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असतील, नगरपालिकेच्या, जिल्हा परिषदांच्या, तालुक्याच्या ज्या काय असतील किंवा महानगरपालिकेच्या असतील किंवा त्या आधीच्या विधानसभेच्या इलेक्शन झाल्या, सर्व इलेक्शनमध्ये त्यांना मिळालेलं यश किंवा आता या 5 राज्यांमधल्या निवडणुकांमध्ये त्यांना मिळालेलं यश हे जर आपण बघितलं तर कुठे ना कुठेतरी भीती वाटायला लागते. साहजिक आपल्याला वाटायला लागतं की ज्या पद्धतीने हे चाललंय त्यांना थांबवणार कोण? पण हे असं नाहीये, कारण यांच्या विरोधात जन आक्रोश भरपूर आहे आणि त्याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे कॉक्रोच जनता पार्टीची जी स्थापना आता झाली ती आपण सर्वांनी बघितलं असेल. आता काही वक्त्यांनी त्यांच्या भाषणामध्ये हे नमूद सुद्धा केलं की कॉक्रोच जनता पार्टी स्थापन झाल्या 4 दिवसामध्ये 1.5 करोड पेक्षा जास्त फॉलोअर्स आणि लाखो सबस्क्रायबर्स त्यांना मिळाले. ही सब बोलणारे असतील, फक्त त्यांच्यामुळेच पक्ष बळकट होत नसतो. कार्यकर्ते, हजारो कार्यकर्ते रोज वॉर्डामध्ये, तालुक्यामध्ये, घरोघरी, दारोदारी फिरत असतात. तिथल्या लोकांच्या समस्या जाणून घेत असतात, त्यांच्या दुःखात, सुखदुःखात सहभागी होत असतात. त्यांच्या कठीण काळात त्यांच्याबरोबर, त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असतात. आणि त्यामुळेच त्यांच्यामुळेच आपल्याला पक्षाला कुठेतरी एक बळकटी मिळते, ऊर्जा मिळते. तर ही ऊर्जा तुम्ही अशीच कायम ठेवा. आज इथे ज्या संख्येने उपस्थित राहिल्या त्याच संख्येने प्रत्येक कार्यक्रमात, पक्षाच्या कार्यक्रमात तुम्ही या, लोकांच्या मध्ये मिसळा. आपली जी काय प्रतिष्ठा असते पक्षाचा कार्यकर्ता म्हणून, शरद पवार साहेबांच्या पक्षाचा कार्यकर्ता म्हणून ती जपण्याचा प्रयत्न करा. विनम्रता ठेवा, लोकांच्यात मिसळा, त्यांचे प्रॉब्लेम समजून घ्या. त्यांना सहज उपलब्ध असणारा, त्यांचे काम करण्यासाठी, राज्याच्या हिताचं काम करण्यासाठी, जनहितासाठी काम करण्यासाठी तळमळ असलेला कार्यकर्ता म्हणून तुमच्याकडे लोकांनी बघितलं पाहिजे. आणि जो कार्यकर्ता विनम्र असतो, जो तळमळीने काम करतो, जो नेहमी कामासाठी उपलब्ध असतो, त्याला जनता सुद्धा स्वीकारते. असंच नेतृत्व त्यांना हवं असतं. तर हे कार्यकर्ते आज इथे ज्यांच्या नियुक्त्या झाल्या, ते तालुकाध्यक्ष असतील, महिला तालुकाध्यक्ष असतील, पुरुष तालुकाध्यक्ष असतील, या सगळ्यांच्या नेतृत्वामध्ये आपले जिल्हाध्यक्ष असतील किंवा आपले निरीक्षक असतील, यांच्या मार्गदर्शनाखाली आपण सर्व मिळून व्यवस्थित काम कराल याची मला अपेक्षा आहे. आज मी जास्त काही बोलत नाही, कारण माझ्यामध्ये आता खूप वेळ झालेला आहे. आपण इथे जरा आटोपतं घेऊया. पण तुम्ही सर्व मिळून पक्ष मजबूत करण्यासाठी सर्व प्रयत्न कराल अशी मला खात्री आहे. मी आता इतकंच बोलतो आणि मला इथे बोलवून मला मनोगत व्यक्त करण्याबद्दल संधी दिली त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. जय हिंद, जय राष्ट्रवादी, जय महाराष्ट्र. मला वाटतं आदरणीय प्रवक्ते महेश चव्हाण साहेब यांच्यासाठी आपण एकदा जोरदार टाळ्या वाजूया. प्रवक्ता म्हणजे प्रवक्त्याकडे सर्वांगीण अभ्यास असायला हवा.
घडामोडीवरती त्याचं लक्ष असायला हवं आणि त्या लक्ष्यावरती त्याचं चिंतन असायला हवं, तरच तो इतका प्रभावीपणे बोलू शकतो. आणि हे तुमच्या वक्तृत्वातून दिसलेलं आहे. भविष्यात तुमच्याकडून अधिक इत्यंभूत माहिती घेण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत. धन्यवाद सर. आणि यानंतर आपण पुढील मनोगत, महत्वाचं म्हणजे आपल्याला ज्यांचं ऐकायचं आहे, ज्यांचं निरीक्षण हे किती परखड आणि किती महत्वपूर्ण आहे ते आपल्याला दिसेलच. आणि असे निरीक्षक आपल्याला जे लाभलेले आहेत ते मान्य श्री विजय देसाई सर यांना मी निमंत्रित करतो की आपण या ठिकाणी यावं आणि उपस्थितांना संबोधित करावं. आदरणीय विजय देसाई सर. आदरणीय व्यासपीठावरील जिल्हाध्यक्ष सुरेश उर्फ बारक्या शेडबणे, महाराष्ट्राचे प्रवक्ते महेशजी चव्हाण, जिल्हा उपाध्यक्ष सुजाता तांबे, महिला जिल्हाध्यक्ष कोथोडेकर मॅडम, तालुका अध्यक्ष शिरीष काटकर, सतीश अप्पा खेडकर, सेवा दल अध्यक्ष याकूब खान, सामाजिक विभाग महेंद्र कदम, अल्पसंख्याक रईस अली, दत्ता पवार, महेश सावंत, युवक कार्याध्यक्ष अक्षयजी केदारे, युवतीचे सानिका वाडेकर, अक्षय देसाई, तालुका अध्यक्ष अविनाश केळकर, महिला तालुका अध्यक्ष अरुणा आडविलकर, उपशहराध्यक्ष दीपिका कोलतेकर, शाहिद खिरटकर, महिला युवक अध्यक्ष अक्षय केदारे, आता जे तालुका अध्यक्ष झाले अविनाश केळकर व महिला तालुका अध्यक्ष अरुणा आडविलकर, उप अध्यक्ष दीपक कोलतेकर यांना मी पक्षवाढीसाठी सांगतो, आपण पक्षवाढीसाठी पहिले प्रयत्न करा. जिल्हा बूथ कमिटी ज्या आहेत त्या पूर्ण करा आणि ज्या ज्या मीटिंग लावा तर तुम्ही जिल्हाध्यक्षाला आणि संपूर्ण माहिती द्या. जिथे जिथे तुम्हाला वाटत असेल तिथे तिथे आंदोलन करा. काही गोष्टी तुम्हाला जर वाटत असेल की आपण कुठे कमी पडतोय तर तुम्ही जिल्हाध्यक्षांना सांगा, मला सांगा, दीपिका ताई आहे त्यांना सांगा. पण जिल्हा आपण जे बोलतो ते आपण जिल्ह्यासाठी तालुक्यासाठी काम करा. आपण पवार साहेबांनी रोपटं दिलेलं आहे. मी तालुक्या संदर्भात बोलतोय की काही पवार साहेबांनी आपल्याला रोपटी दिली. त्या वटवृक्ष करणारी कोण आहेत ते आपले समोर बसलेले कार्यकर्ते आहेत. आपले त्या लोकांनी वटवृक्ष केलेले. कोणी वटवृक्ष असंच होत नाही. कोणी आता जे चिपळूण तालुक्या संदर्भात बोलतो की जे शरद पवार साहेबांच्या तालमीत जे तयार झालेले आहेत ते एक नेता चिपळूण चिपळूण तालुक्यातील एक नेता पालकमंत्र्यांच्या घराबाहेर बोलतो. अरे तुम्ही पवार साहेबांच्या घरात जा ना, तुम्हाला सिल्वर ओपन आहे, तुम्ही तिथे जाऊन तुमचे प्रॉब्लेम सांगा. तुमचे जे काय प्रॉब्लेम आहेत पवार साहेबांना सांगा ना. मी पालकमंत्र्यांच्या घराबाहेर फिरून मी स्वतः पालीच आहे. मला बरेच वेळा काही लोक इथले चिपळूणचे नेते पालकमंत्र्यांच्या घराबाहेर फिरत असतात. अरे का पवार साहेबांनी तुम्हाला एवढं मोठं दिलं, आमदारकी दिली, पदं दिली, पण तुम्ही त्यांना विसरलात. अरे पवार साहेबांमुळे तुम्ही नावारूपाला आलात. आज जे आला तुम्ही पवार साहेबांच्या नावारूपामुळे आलात. तुम्ही त्यांना विसरता. पवार साहेबांनी तुम्हाला रोपटं केलं, रोपट्याचं ओपन केलं. कोणामुळे वटवृक्ष झालं साहेब? तुम्ही बोलला वटवृक्ष झालं, आपल्या कार्यकर्त्यांमुळे झाले वटवृक्ष. आणि ते तुम्ही पवार साहेबांमुळे न विसरता तुम्ही पवार साहेबांना सोडून गेलात का? तर पवार साहेबांनी मला फोन केला ना. अरे पवार साहेबांना फोन करणं तुम्ही एवढे मोठे आहेत का? काय पवार साहेबांनी तुम्हाला दिलं नाही? तुम्हाला आमदारकी दिली, नगराध्यक्ष पदाची तिकीट दिली, काय द्यायला पाहिजे होतं तुम्हाला अजून पवार साहेबांनी? असू दे, आपण याच्या पुढे इथला जिल्हाध्यक्ष बने साहेब तुम्हाला एकच सांगतो, आता याच्या पुढे आपला कार्यकर्ता एक आमदार होईल हे लक्षात ठेवा. पुढील 3 वर्षात कार्यकर्त्यामधून एक आमदार निवडून आणा. त्याला मोठा करा तुम्ही. पवार साहेबांनी जेवढे मोठे केले तेवढे सोडून गेले. त्याला जनता इथली न्याय देईलच. मी जास्त काय बोलत नाही चिपळूण शहराबद्दल. फक्त तुम्हाला एकच विनंती करतो, जो आता टोल चालू करणार आहे हे सरकार. महेश चव्हाण यांनी सांगितलं नरेंद्र मोदी बद्दल, तेव्हा आता काही मी बोलत नाही. मी फक्त कोकणा संदर्भात बोलतो. हा टोल का चालू करताय? 17 वर्ष झाली तुम्हाला टोल रस्ता बनवायला. पॅचवर बनवतात, पॅचवर.
अरे का आमच्या कोकणातल्या लोकांची चेष्टा करताय काय तुम्ही? टोल तर द्यायचं आहे. गेले पुढचे 17 वर्ष आपण टोल भरायचा नाही या सरकारला. तुम्ही सांगून ठेवा 17 वर्ष आपण टोल भरणार नाही. आपण आमच्या लोकांचे तुम्ही बळी घेतले. किती लोकांचे बळी घेतले? कोकणातल्या लोकांचे बळी घेतले. तुम्ही जिल्हाध्यक्ष साहेब, तुम्ही अशाच बैठका लावा याच्या पुढे, आणि जिथे जिथे तुम्हाला अन्याय असेल तिथे तिथे आंदोलन करा. एवढं बोलून मी माझं भाषण संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी. धन्यवाद साहेब. अत्यंत कमी वेळ मात्र काही महत्वाच्या गोष्टींना आपण या ठिकाणी स्पर्श केलेला आहे आणि ही तोफ जी आहे ती धडाडलेली आहे असं मला वाटतं. आदरणीय विजय देसाई साहेब यांनी अतिशय महत्वपूर्ण गोष्टी आपल्यासमोर मांडलेल्या आहेत आणि भविष्यात त्यांचा नक्कीच आपल्याला फायदा होईल. सर्वांना विनंती की आपण आता कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्यामध्ये आहोत. सर्वांनी भोजनाचा आस्वाद घेऊनच जायचा आहे अशी आपल्या सर्वांना विनंती आहे. माहिती असतं लोकांना. आणि यानंतर आपण एक छोटासा सन्मान घेणार आहोत. जे रईसभाई आलवी आहे, जे अल्पसंख्याक विभागाचं ते जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करतात, नेतृत्व करतात आणि त्यांच्या विभागातील काही लोक त्यांचा सन्मान करू इच्छितात. शायनाज भाभी या ठिकाणी आहेत, त्या गोलकोट रोडमध्ये राहतात आणि त्यांनी खास रईसभाई आलवी यांच्यासाठी पुष्पगुच्छ आणलेला आहे. तर मी त्यांना विनंती करेन की आपण आपल्या नेतृत्वाचा या ठिकाणी सन्मान करू शकता आणि कार्यक्रमाचा समारोप करणार आहोत. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा विजय असो. अशा रईसभाई आलवी यांच्या सर्व शुभचिंतक, सर्व मार्गदर्शक आणि सर्वच त्यांचे सहकारी यांच्या वतीनं त्यांचा हा सन्मान आहे. प्रातिनिधिक स्वरूपात या महिला वर्गात त्या संदर्भात त्यांनी आपल्याला महत्वपूर्ण काही गोष्टी सांगितलेल्या आहेत. आपण कार्यकर्ता मानण्यापेक्षा आपण पहिल्यांदा एक सामान्य नागरिक आहोत आणि सामान्य नागरिकाला ज्या झळा पोहोचत असतात, ज्या गोष्टीचा त्यांना सामना करावा लागतो, त्या गोष्टी आपल्या मनातून त्या वेदना खऱ्या अर्थानं प्रकट होतात आणि त्या गोष्टी जरी तुम्हाला कळल्या, त्या लोकांपर्यंत पोहोचल्या तर अधिक चांगल्या पद्धतीनं आपण आपली विचारधारा पोहोचू शकतो. आणि परिस्थिती खूप चांगली आहे साहेब. माझा एक शेर आहे, शेवटी बोलतो आपण आभार प्रकट राहूया की रोशनी अगर हो खुदा को मंजूर तो आंधियों में भी चिराग जलते हैं. त्यामुळं जर ईश्वराला जर त्या ठिकाणी प्रकाश पाहिजे असेल तर त्या अंधारात सुद्धा दिवा जळत राहतो. तो दिवा जाळण्यासाठी तुमचे हात पुढे सरसरले पाहिजेत. तुमच्या मनातला विचारांचा दिवा प्रज्वलित झाला तर कुठलीही गोष्ट अशक्य नाही आहे. एवढं तुम्ही जरी समजला तरी सुद्धा मगाशी सुरुवातीला म्हटलं, निष्ठा या शब्दाची व्याख्या सगळ्यांनी समजून घ्या, म्हणजे सगळ्या प्रश्नांची उत्तर तुम्हाला समजतील आणि भविष्यात आपण पुढे खूप चांगल्या पद्धतीने पक्ष वाढू शकतो आणि त्या समाज जो आहे तो अधिक प्रगल्भ करू शकतो. कारण समाज नावाची संकल्पना प्रगल्भ झाली की सगळ्याच गोष्टी आपल्याला खऱ्या अर्थाने विकासाच्या मार्गावर जायला पाहायला मिळतात. त्यानंतर आभार प्रदर्शनासाठी जिल्हा कार्याध्यक्ष आदरणीय अक्षय केदार यांना विनंती करतो की आपण आभार मानावे. या कार्यक्रमाला उपस्थित असलेले सर्वच व्यासपीठावरती उपस्थित असलेले आमचे निरीक्षक साहेब, प्रवक्ते साहेब, सर्वांनी सगळ्यात आधी मी त्यांचा आभार व्यक्त करतो. त्यांनी आम्हाला वेळ चिपळूण शहरासाठी, तालुक्यासाठी दिला. त्याचबरोबरीनं हे सर्व शरदचंद्र पवार साहेबांच्या विचारावरती प्रेम करणारे सर्व नागरिक, सर्व कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचे देखील आभार. त्याचबरोबरीनं आमचे पत्रकार बंधू, त्यांनी वेळात वेळ काढून या ठिकाणी सर्व पत्रकार उपस्थित राहिले, त्यांचं या ठिकाणी आभार. आणि इथून आता सर्व कार्यकर्त्यांना, पत्रकारांना आणि सर्वांना एक विनंती आहे की या कार्यक्रमानिमित्त आम्ही एक स्नेहभोजनाचा कार्यक्रम वरती ठेवलेला आहे, तर सर्वांनी भोजन घेतल्याशिवाय इथून कोणी रजा घेऊ नये आणि अशीच आम्हाला साथ याही पुढे सर्वजण पत्रकार बंधू आणि कार्यकर्ते देतील असा विश्वास व्यक्त करतो आणि माझा आभार इथे थांबतो.